मी संस्थेतर्फे त्यांचं स्वागत करतो आणि रोहिणी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक भेट देऊन त्यांचं स्वागत करावं. मी आजच्या व्याख्यात्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर अनुपमा उजगरे या एक कवयित्री आणि उत्तम लेखिका म्हणून महाराष्ट्रात आणि बृहन महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांची 26 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, संपादित केलं आहे आणि याबरोबरच एकूण 20 पुस्तकांचं संपादन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. आकाशवाणीच्या राष्ट्रीय बहुभाषा कवी संमेलनात त्यांनी मराठी कवितेचं प्रतिनिधित्व केलं आहे. साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा अनेक साहित्यिक संस्थांचं मानद सभासदत्व त्यांना लाभलेलं आहे. ख्रिस्ती मिशनरींनी मराठी भाषेसाठी दिलेलं भाषिक योगदान हा त्यांच्या अभ्यासाचा संशोधनाचा विषय आहे आणि त्याच विषयावर ते आज बोलणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा महाराष्ट्रभर साजरा होत असताना परकीय मिशनरींचे मराठी भाषेसाठी दिलेले योगदान ह्या विषयावरती बोलण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामकांत तेवरे आणि उपसंचालक अंजली ठमाळ यांनी मला आमंत्रित केलं. त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. करू सुरुवात. डॉक्टर अभय बंग यांनी विदर्भ साहित्य संघात नुकत्याच झालेल्या त्यांच्या व्याख्यानामध्ये एक प्रश्न विचारला होता की 200 वर्षानंतर कोणत्या 2 लेखकांची, मराठी लेखकांची पुस्तकं वाचली जातील. ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःच दिलं. त्यांनी सांगितलं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे 2 लेखक वाचले जातील. हे ऐकल्यावर माझ्या मनात प्रश्न आला, 200 वर्षांपूर्वी मराठीमध्ये कोणते लेखक लिहित होते, कोणत्या विषयावर लिहित होते, त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली हे पाहायला पाहिजे. आणि कालचक्र उलट फिरवत असताना असं लक्षात आलं की परकीय मिशनरींचा वाटा ह्याच्यामध्ये खूप मोठा आहे. मिशनरी इथे आले ते धर्मप्रसाराच्या उद्देशाने, हे अगदी उघड होतं. मिशनरींनी आपली भूमिका कधीही लपवली नाही. त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. त्यांच्या शब्दात सांगायचं तर, आम्ही स्वदेश सोडून या देशी आलो तेव्हा हाच आमचा देश असे आम्ही मानितो आणि या देशाचे उत्कृष्ट कल्याण व्हावे म्हणून सर्व कामे सोडून याच कामात निमग्न झालो आहोत. ह्याच भूमिकेतून मिशनरींनी शिक्षण, शेती, आरोग्य, समाजकार्य, साहित्य आणि उद्यम ह्या 6 क्षेत्रामध्ये विशेष काम केलं. प्रत्यक्ष कृती केली आणि त्यासोबतच लेखन सुद्धा केलं मराठी भाषेमध्ये. आपल्याला माहिती आहे ख्रिस्ती धर्मामध्ये 2 मुख्य पंथ आहेत, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट. पण त्यांचेही उपपंथ आहेत, मिशन्स आहेत. आणि मराठी विषयक त्यांच्या लेखनाची नोंद घेत असताना मी इथे पंथभेद केलेला नाही, हे मला नमूद करावंसं वाटतं. ब्रिटिशांनी 150 वर्ष हिंदुस्थानावर राज्य केलं, पण त्या आधीपासून मिशनरींचं काम आपल्या देशामध्ये चालू होतं. धर्मविषयक कार्याबरोबरच त्यांनी इतर विषयांकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या भूमिकेत म्हटल्याप्रमाणे 1510 साली डॉमिनिक पंथाचे मिशनरी भारतात आले. त्यानंतर 7 वर्षांनी म्हणजे 1517 मध्ये फ्रान्सिस्कन पंथीय मिशनरी आले आणि तब्बल 25 वर्षांनी म्हणजे 1542 मध्ये जेजुईट मिशनरी आले. ह्या मिशनरींनी ज्यांना पोर्तुगीज आणि मलबारी ह्या भाषा येत होत्या अशा दुभाषांना आपल्या सोबत घेतलं आणि आपलं काम केलं. जे मिशनरी होते त्यांनी मात्र स्थानिक भाषा शिकण्याचं मनावर घेतलं. एवढंच नाही तर स्थानिक भाषांच्या मध्ये ग्रंथरचना करण्या इतकं प्रावीण्य सुद्धा त्यांनी मिळवलं. त्याचा पुरावा म्हणून फादर रुडॉल्फ ॲक्वाव्हिवा यांचं नाव आपल्याला सांगता येईल. आपल्याला माहिती आहे अकबर हा अतिशय कलागुणांची पारख करणारा होता.
नवरत्नांचा दरबार त्याच्याकडे होता आणि तिथे कुठल्याही ऐऱ्या-गैऱ्याला प्रवेश नव्हता. कलागुणांची पारख करूनच तिथे प्रवेश दिला जाईल. आणि ह्या दरबारामध्ये प्रवेश मिळवणारे पहिले ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून आपल्याला फादर रुडॉल्फ एक्वाव्हिवा यांचं नाव सांगता येतं. झेवियर नावाचे एक मिशनरी होते. सेंट झेवियर नव्हे, दुसरे. झेवियर ह्या मिशनरीने द फाउंटन ऑफ लाईफ या ग्रंथाचं फारशीमध्ये भाषांतर केलं आणि तो ग्रंथ त्यांनी अकबराला अर्पण केलेला होता. 1767 मध्ये बंगाल प्रांत ताब्यात आल्यानंतर इंग्रजांना असं वाटलं की आपण सत्ता वाढवली पाहिजे, बळकट केली पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या कंपनीच्या कामासाठी काही लेखनिक मागवले इंग्लंडवरून, मोठ्या संख्येने मागवले. आज आपली मुलं परदेशात जातात पण ती बुद्धिवान असतात, पण त्या काळी जी मुलं इकडे आली पैसे कमवण्याच्या उद्देशाने, ती अतिशय वयाने लहान होती आणि बुद्धीने सुमार होती. शिक्षण अजिबात झालेलं नव्हतं, जुजबी झालेलं होतं. 16 ते 20 वर्षांची ती मुलं होती. मिसरूड फुटलेलं नव्हतं, अशी ही मुलं होती. आणि पैसा कमवण्याच्या उद्देशाने ती इथे आली, पण शिक्षण बेताचं असल्यामुळं सरकारला सत्ता बळकटीसाठी त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की ही मुलं इतकी आलेलीच आहेत आता, तर आपण ह्यांना उत्तम शिक्षण देऊया आणि ह्यांना तयार करूया. आपल्याला जी कामं हवी आहेत ह्यांच्याकडून लेखनाची, त्या कामासाठी ह्यांना आपण तयार करूया. लॉर्ड जनरल वेलस्ली ह्यांनी मग कलकत्ता इथे फोर्ट विल्यम कॉलेज उघडलं 4 मे 1800 रोजी. तिथे अत्यंत कडक शिस्तीमध्ये शिक्षण दिलं जायचं. तिथल्या तालमीत तयार झालेले जे सनदी नौकर होते त्यांना हिंदुस्थानातल्या निरनिराळ्या भागामध्ये पाठवलं जायचं, पण तिथल्या स्थानिक भाषा त्यांना आल्या पाहिजेत ह्यासाठी इथेच त्यांना तयार केलं जायचं. इथे त्या भाषांचं शिक्षण त्यांना दिलं जायचं. संस्कृत, बंगाली, कानडी, तेलुगू, मराठी ह्या भाषांच्या बरोबरच अरबी आणि फारसी ह्या भाषांचं सुद्धा ज्ञान दिलं जायचं. आणि या सगळ्या होतकरू विद्यार्थ्यांच्याकडून पद्धतशीर अभ्यास करून घेण्यासाठी एका अतिशय निष्णात अशा प्राध्यापकाची नेमणूक झाली, ज्याला संस्कृतही येत होतं, बंगालीही येत होतं आणि मराठी सुद्धा येत होतं. आणि त्या प्राध्यापकाचं नाव होतं विल्यम कॅरे. आता भाषा शिकायच्या म्हणजे शब्द हवेत आणि त्या शब्दांच्या अर्थांच्या छटा सुद्धा माहिती असायला हव्यात. त्या वाक्यांचा त्या शब्दांचा त्या वाक्यांच्या मध्ये चांगला उपयोग, चपखलपणे उपयोग करता आला पाहिजे. आणि ह्या उद्देशानेच नंतर मग कोशनिर्मिती झाली. कोशनिर्मितीचं श्रेय सुद्धा मिशनरींच्याकडेच जातं. फादर दियोगो रिबेरू यांनी कानारी शब्दकोश तयार केला. गोमंतक बोलीतल्या शब्दांचा पोर्तुगीज भाषेतला अर्थ त्यांनी कोशामध्ये दिलेला आहे. 1626 मध्ये हा कोश तयार झाला. मराठीमध्ये डॉक्टर रेमंड ड्रमंड यांनी केलेला 450 शब्दांचा कोश 1808 साली प्रसिद्ध झाला आणि मराठीतला तो पहिला प्रयत्न म्हणता येईल. विल्यम कॅरींनी 30 नोव्हेंबर 1815 मध्ये 50,000 शब्द, त्याच्यात म्हणी होत्या, वाक्प्रचार होते, अशा इंग्रजी मराठी शब्दांचा शब्दकोशाचा एक नमुना सरकारला सादर केला होता. पण तो प्रसिद्ध करायचा म्हणजे 75,000 रुपये खर्च येणार होता त्या काळात. कुठेतरी माशी शिंकली आणि तो कोश काही प्रसिद्ध होऊ शकला नाही. ह्या शब्दकोश वाङ्मयामुळे 2 फायदे झाले. एक म्हणजे युरोपियनांना मराठी शिकणं सुलभ झालं आणि दुसरं म्हणजे मराठीच्या शब्द भांडारांमध्ये भर पडली. आणि ह्याचं श्रेय अर्थातच कोशकारांना जातं. कोशकार्य करायचं तेही मराठीसारख्या कठीण भाषेमध्ये हे सोपं काम नव्हतं. कारण शब्दांच्या अर्थातला अचूकपणा, अर्थ देताना वाच्यार्थ, मग गौण अर्थ, मग अलंकारिक असा क्रम द्यावा लागायचा. अर्थ नीट समजावेत म्हणून म्हणी, वाक्प्रचार ह्यांचा उपयोग करून दाखवायला लागायचा. अत्यंत चिकित्सकपणे करण्याचे हे किचकट काम होतं. ते सगळ्यांना जमण्यासारखं नव्हतं. आज आपण भाषेकडे किती दुर्लक्ष करतो बघा. सांगणं, बोलणं, म्हणणं ह्याच्यामध्ये काही फरकच राहिलेला नाही असं आपल्याला ऐकायला मिळतं नव्या पिढीकडून.
त्या ज्या छटा आहेत त्या त्यांनाही कळत नाहीत. एकच शब्द सगळीकडे वापरला जातो. पण अशा चुकांच्याकडे मिशनरींनी कधीही कानाडोळा केला नाही. डोळ्यात तेल घालून त्यांनी भाषेचा वापर केलेला दिसतो. मोल्सवर्थ जेव्हा घर ह्या शब्दाचे 43 अर्थ देतो, तोंड ह्या शब्दासाठी 56 अर्थ सांगतो आणि लागणे ह्या क्रियापदासाठी 44 अर्थ देतो. केवढी शब्द संपत्ती. 1831 साली झालेला कोश येतो. मोल्सवर्थ हे मिशनरी नव्हते, पण एक मिशन म्हणून त्यांनी मराठी भाषेचं काम केलं. आणि मेजर थॉमस कॅन्डी ह्यांना मिशनरी व्हायचं होतं, पण त्यांची प्रकृती फारच तोळामासा होती. त्यामुळे त्यांना भारतामध्ये जाऊन तिथलं हवामान सोसेल की नाही, तिथले जे कष्ट आहेत मिशनरींना घ्यावे लागणारे ते यांना सोसतील की नाही ह्याची एक शंका होती. म्हणून त्यांना मिशनरी होण्यासाठी मज्जाव करण्यात आला. मग ते मिलिटरीमध्ये गेले, मेजर झाले. त्यांची प्रकृती सुदृढ नव्हती, पण त्यांनी मराठीची भाषेची प्रकृती सुदृढ करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. मराठी भाषेचं काम धर्माचा उद्देश ठेवून केलं आणि एक मिशन म्हणून त्या सगळ्यांनी पुढे चालवलं. आणि कॅन्डीने तर मराठीला विरामचिन्हांची देणगी दिली. त्या कॅन्डीना आपण विसरूच शकत नाही. 1853 मध्ये रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा प्राचीन मराठी कवितातील कठीण निवडक शब्दांचा हंसकोश आला. 1869 मध्ये बाळकृष्ण मल्हार बिडकरांचा शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तकातील शब्दांचा कोश आला. नंतर मग असे अनेक कोश निघू लागले. आता भाषा शिकायची तर नुसते शब्द माहीत असून उपयोग नसतो. त्या भाषेचं व्याकरणही थोडंफार माहिती असायला लागतं. त्यामुळे व्याकरणाकडेही लक्ष दिलं गेलं. हल्ली अल्पावधी भाषा शिकण्याचे बरेच मार्ग उपलब्ध आहेत. म्हणजे 30 दिवसात अमुक एक भाषा शिकता येते किंवा काही तासामध्ये शिकता येते. पण ही युक्ती काही नवीन नाही आहे बरं का. 1818 साली एक पुस्तक मिशनच्या छापखान्यामध्ये प्रसिद्ध झालं होतं आणि त्या पुस्तकाचं शीर्षक होतं इंग्लिश भाषणाचे ज्ञान मिळवायासाठी शीघ्र आणि सोपा उपाय. 1818 साली मिशनच्या छापखान्यात छापलेलं हे पुस्तक. त्याच्यामध्ये वाक्य कशी तयार करायची हे दिलेलं होतं. उदाहरणार्थ, दॅट रोड इज स्ट्रेट. त्याचं मराठी भाषांतर दिलं होतं ती वाट नीट आहे. आता ह्याच्यातला ती तेव्हा दीर्घ ऱ्हस्व होता. नीट ह्या शब्दातला नी पण ऱ्हस्व होता. ती वाट नीट आहे. द रोड इज स्ट्रेट. पुढचं एक वाक्य दिलं होतं दीज स्टेप्स आर स्टोन. त्याचं भाषांतर होतं ह्या पायऱ्या धोंड्याच्या आहेत. धोंडा हा शब्द आपण आज वापरत पण नाही, पण त्या काळी तो सर्रास बोलला जायचा. त्याच्यामुळे मिशनरींनी तोच शब्द घेतलेला होता. या पायऱ्या धोंड्याच्या आहेत. दीज स्टेप्स आर स्टोन. नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियापदांचा काळ, विशेषण, गुणविशेषण, प्रयोग असे व्याकरणाचे विषय देखील त्याच्यामध्ये होते. आणि व्याकरण तयार करण्याचा मिशनरींचा हा पहिलाच प्रयत्न होता. मिशनरींना मराठी शिकवण्यासाठी क्लासेस व्हायचे, वर्ग भरायचे. वडाळ्यात वर्ग भरायचे. वडाळा म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातलं वडाळा. आणि महाबळेश्वरला सुद्धा हे वर्ग भरायचे, कारण मिशनरी उन्हाळा सहन होत नाही म्हणून महाबळेश्वरला जायचे आणि तिथे रिकामी बसून राहायचे नाही. हवा पालटासाठी जायचे, पण नुसती हवा खात नव्हते. तर मराठी शिकण्याचा तिथे त्यांचा एक प्रयोग सुद्धा चालायचा. अभ्यासक्रम त्यांचा असायचा. आणि रेव्हरंड जेम्स व्हॅलेंटाईन यांनी अ ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज 1839 साली पुस्तक लिहिलं. ते त्या पुस्तकाचा तिथे अभ्यासही व्हायचा. अशा आता सांगते की महाबळेश्वरमध्ये टिळक मिशनरींना मराठी शिकवायचे. त्यांनी आपल्यासोबत केशवसुतांना आणि बालकवींना सुद्धा ते नेत असत. आणि तिथला निसर्ग बघून बालकवींच्या निसर्ग कविता फुललेल्या आहेत असं म्हणतात. का नाही फुलणार ना. रेव्हरंड स्टीव्हन्सन यांनी मराठी व्याकरणाची पूर्व पीठिका 1833 मध्ये लिहिली. रेव्हरंड
ए मॅनवेरिंग यांनी मराठी प्रोव्हर्ब्स या आपल्या पुस्तकामध्ये पुढच्या पिढीला ह्या म्हणींचा विसर पडू नये म्हणून हा संग्रह मी केलाय असं म्हटलेलं आहे. 1829 साली आले ते पुस्तक. संक्षिप्त मराठी व्याकरण हे पुस्तक रेव्हरंड जे.बी. फर्नांडिस आणि जे.एस. केदारे यांच्या नावावर आहे. ते पुस्तक खूप अलीकडचे 1961चं आहे. आता कोश आले म्हणजे शब्द आले, व्याकरण आलं, शब्द भांडार पुरेसं जमलं होतं, व्याकरणही समजलं, पण लेखन करायचं तर लिपी कोणती वापरायची हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. मराठी भाषेसाठी रोमन लिपी स्वीकारावी ह्यावरती दर्पणमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणमध्ये चर्चा झाली होती. डॉक्टर जॉन विल्सन यांच्या ओरिएंटल ख्रिश्चन स्पेक्टेटरमध्ये पण चर्चा झाली होती आणि इतरही वर्तमानपत्रांमध्ये चर्चा झाली होती. हिंदी भाषा रोमन लिपीत लिहिण्याच्या पद्धतीत सर विल्यम जोन्स, लँकेस्टर, जिलक्रिस्ट यांनी काही पद्धती मांडल्या, पण रोमन लिपीत उच्चारांचे जे बारकावे होते ते नमूद करणं कठीण होतं. तशी सोय नव्हती त्या भाषेमध्ये. गोमंतकीय बोलीचा उच्चार, लेखन ह्यातील अडचणींचे विवेचन असं एक पुस्तक फ्रान्सिस द सौज ह्या जेजुईट इतिहासकार मिशनरींनी लिहिलं. म्हणजे आवश्यकतेप्रमाणे त्यांचं लेखन होत गेलेलं आपल्याला दिसतंय. आता ह्या नवख्रिस्ती ब्राह्मणांचा वावर मिशनरींच्या सानिध्यात असल्यामुळे काय झालं की पोर्तुगीज भाषेचा प्रभाव त्यांच्यावरती बराचसा पडला ह्याच्यामध्ये, गोव्यामध्ये. पण अशा वेळी त्यांची नाळ स्वभाषेशी जोडून राहावी म्हणून डॉक्टर कुंज रिव्हेरा यांनी कोकणी भाषेवरील ऐतिहासिक निबंध 1858 साली प्रसिद्ध केला. महाराष्ट्रात मात्र काय झालं की ब्रिटिश अंमल आला, मुद्रण कला आली, पद्य प्रमाण भाषा ठरून गेलेली होती मराठीची. ऐतिहासिक पत्रव्यवहार, बखरी हे गद्य वाङ्मय होतं त्यावेळेस, पण वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान देणारी पुस्तकं नव्हती अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त. विरामचिन्हांची परिभाषा, नीतिबोध कथा, भूगोल ही पुस्तकं नंतर लिहिली गेली. इसाप नीती, बालमित्र, हिंदुस्थानचा इतिहास ह्याच्यामध्ये भाषिक सुधारणा झाल्या. रेव्हरेंड डॉक्टर जॉन विल्सन यांनी वाक्यावली लिहिली इंग्रजी आणि मराठी 1833 साली. रेव्हरेंड एबिझर बर्जेस यांनी मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं 1848 साली आणि इंग्लिश व्याकरण आणि भाषण सांप्रदायिक वाक्य इंग्लिश आणि मराठी 1851 साली दुसरी आवृत्ती आली 1854 साली. रेव्हरेंड जे मरे मिचेल यांनी मराठी पोएट्री 1849 साली आणि संस्कृत सुबोध श्लोक 1857 साली त्यांची ही 2 पुस्तकं आलेली आहेत. फादर फ्रान्सिस शावियर यांनी कोकणीचं व्याकरण 1859 मध्ये लिहिलं. रेव्हरेंड हेनरी बॅलंटाईन यांनी भाषाशास्त्र विषयक प्रबंध 1851 साली लिहिला. रेव्हरेंड एडवर्ड फेअरबँक यांनी अ स्टार्ट इन मराठी दुसरी आवृत्ती त्याची 1915 साली आलेली. वेगवेगळ्या मिशनच्या मिशनरींनी मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या विषयावरती लेखन केलं. त्याचा हा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न करते मी. 1813 साली अमेरिकन मिशनचे लोक आले आणि त्यांनी अमेरिकन मराठी मिशनची स्थापना केली आणि त्यांनी लेखनामध्ये फार मोठा सहभाग दिलेला आहे, शिक्षणामध्ये सुद्धा फार मोठा सहभाग दिलेला आहे. आता मिशनरींच्या लेखनाची सुरुवात ही धर्म ह्या विषयापासून होणं साहजिक होतं, त्यात गैर काहीच नव्हतं, कारण त्यांची ती भूमिका स्पष्ट होती. विल्यम कॅरे यांनी 1904 मध्ये पंडित वैजनाथ नागपूरचे यांच्या सहकार्याने बायबलच्या भाषांतराला सुरुवात केली. त्यांनी नवा करार घेतला. मॅथ्यूचं पुस्तक, नव्या करारामध्ये 4 शुभवर्तमान आहेत, त्याच्यात मॅथ्यू, त्याला मराठीमध्ये मत्तय असं म्हणतात, तर त्या पुस्तकापासून सुरुवात केली आणि वर्षभरात ते पुस्तक भाषांतरित करून छापलं सुद्धा. तर मराठीत मुद्रित झालेलं मॅथ्यूचे शुभवर्तमान हे पहिलं गद्य पुस्तक आहे. 1805 मध्ये आलेलं आहे ते. पूर्ण नवा करार 1807 मध्ये मराठीत आला, 1808 मध्ये संस्कृतमध्ये आला, 1818 मध्ये कोकणीमध्ये प्रकाशित झाला.
आणि हे सगळं काम विल्यम कॅरी यांनी केलं. 40 वर्षामध्ये भारतीय भाषांच्या मध्ये बायबलच्या काही भागांचं किंवा संपूर्ण बायबलचं भाषांतर करवून घेण्याचं श्रेय विल्यम कॅरी यांच्याकडे जातं. ख्रिस्ती धर्माचे ग्रंथ तेव्हा मराठीत नव्हते, लॅटिन आणि पोर्तुगीज भाषांच्या मध्ये होते. त्या भाषा सामान्यांना काही कळत नव्हत्या, अवगत नव्हत्या, अगम्यच होत्या. वसईच्या 1.5 वर्षाच्या वास्तव्यामध्ये फादर थॉमस स्टीफन्स यांनी कोकणी आणि मराठी भाषा शिकायला सुरुवात केली आणि 1.5 वर्षामध्ये मराठी आणि कोकणीमध्ये ते अतिशय पारंगत झाले. ब्रह्मविद्येचा सुकाळू करण्याच्या उद्देशाने ते लिहिणार होते ख्रिस्त पुराण आणि त्या पद्य ग्रंथासाठी त्यांनी मराठी भाषेची निवड केली. ही मराठी भाषा त्यांना कशी वाटली? त्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे मराठी भाषेचं. बघा ते काय म्हणतात. जैसी हरळा माझी रत्न किळा, की रत्ना माझी हिरा निळा, तैसी भाषा माझी चोखळा, भाषा मराठी. जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजेरी, मराठीया. पक्षियामध्ये मयूरू, वृक्षामध्ये कल्पतरू, भाषामध्ये मानू थोरू, मराठी येसी. तारामध्ये 12 राशी, सप्तवारा माझी रवी शशी, या दीपीचे या भाषामध्ये तैसी बोली मराठीया. मराठी भाषेला अभिजात मराठीचा बहुमान आत्ता प्राप्त झालाय, पण आपल्या काव्यामध्ये त्यांनी बहुमान खूप आधीच दिलाय, 1616 मध्ये दिलेला आहे. आणि माझ्या मनात एक असा विचार आला की मराठीची इतकी गौरवगीतं गायली जातात, त्याच्यामध्ये हे सुद्धा एक गौरवगीत म्हणून का गायलं जाऊ नये? इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. असं इंग्लंडमध्ये 1549 साली जन्मलेले फादर थॉमस स्टीफन्स भारतात 1569 मध्ये आले. त्यांची काव्यशैली पाहिलेली आपण, किती छान आहे ती. त्यांचा मराठी शिकण्याचा कालावधी आपण पाहिला 1.5 ते 2 वर्षाचा. 1611 ते 12 मध्ये ते वसईत आलेले होते. बायबल हे 2 भागात आहे, जुना करार आणि नवा करार. त्याला त्यांनी नाव दिलं पहिले पुराण आणि दुसरे पुराण. पहिल्या पुराणामध्ये 36 अध्याय आहेत. अध्यायांना त्यांनी अवस्वरू म्हटलेलं आहे. दुसऱ्या पुराणामध्ये 59 अध्याय आहेत. सगळे मिळून 95 अध्याय आहेत. आणि ओव्यांची संख्या मोजली तर ती जवळजवळ 11,000च्या जवळपास जाते. पृष्ठसंख्या नुसत्या त्या ग्रंथाची, त्या महाकाव्याची पृष्ठसंख्या 752 पानांची आहे. आणि परिशिष्ट वगैरे धरून 907 पानं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे किती ह्या माणसाचा झपाटा म्हणायचा, कितीही प्रतिभा म्हणायची, सगळंच अतिशय कौतुकास्पद वाटतं मला. ख्रिस्ती वाङ्मयातला हा पहिला पद्यग्रंथ आहे. बायबल जुना आणि नवा करार 2 भागात हे सांगितलं मी. फादर थॉमस स्टीफन्स यांनी नवख्रिस्तींची आध्यात्मिक भूक भागावी म्हणून हा पद्यग्रंथ लिहिलेला आहे. कारण पूर्वीचे आपले पद्यग्रंथ होते सगळे हिंदू धर्मातले, त्यामुळं त्यांना असं वाटलं की त्या धर्तीचं ह्या लोकांना, नवख्रिस्तींना आपण द्यायला पाहिजे. हे होतं रोमन लिपीमध्ये. मराठी बोली निवडली त्यांनी, पण लिपी होती रोमन आणि ते प्रसिद्ध झालं होतं 1616 मध्ये. अहमदनगरचे प्राध्यापक शांताराम बंडेलू यांनी त्याचं लिप्यंतर केलं आणि देवनागरीमध्ये हा ग्रंथ आपल्याला उपलब्ध झाला 1956 साली. म्हणजे एखादा माणूस एखाद्याच ध्येयाने पेटलेला असतो आणि इतकं तो काम करून जातो त्याच्यासाठी की काळावरती त्याचा ठसा उमटल्याशिवाय राहत नाही. इतिहास त्याला विसरत नाही. त्यात मिचेल यांनी नारळी पौर्णिमा 1851, शकुन, मुहूर्त इत्यादी याविषयी 1862 मध्ये लिहिलं. पुष्पमाला 1863 मध्ये, कुणब्याशी संभाषण त्याच वर्षी 1863 मध्ये. रेव्हरंड एलन व्हाईट यांनी नवसाला पावणे याविषयी आपले विचार मांडलेले आहेत एका पुस्तकामध्ये 1862 साली. दृष्टांत दर्पण लिहिले 1863 मध्ये. रेव्हरंड जे टेलर यांनी जातीभेद
ह्याच्यावर पुस्तक लिहिले 1882 साली. रेव्हरेंड जे हेनरी लॉर्ड यांनी इस्रायल वाचकांसाठी मित्रत्वाचे लेख, मला वाटतं आजच्या काळातही ते उपयोगी पडतील, 1884 सालचं आहे ते. 2 प्रकारचे मूर्तीपूजक 1885. रेव्हरेंड विल्यम अर्नॉल्ड मूर यांनी खरे श्राद्ध 1890 मध्ये लिहिले. रेव्हरेंड रॉबर्ट ह्यूम यांनी नैतिक धर्माचा अत्युच्च बिंदू साल दिलेला नाहीये. ख्रिस्ती मुलामुलींची हिंदू मुलामुलींशी लग्ने साल दिलेलं नाही. म्हणजे हा विचार सुद्धा पहा आजचा आहे, आजच्या काळातही महत्वाचा आहे. धर्माबाहेर जातीबाहेर लग्न ह्यावरची प्रकाश टाकणारं हे पुस्तक असेल, पण मला वाटतं ते पुस्तक दुर्मिळ आहे. आता कुठे मिळालं तर अवश्य त्याची आवृत्ती काढायला पाहिजे. जे.एफ. एडवर्ड्सने हिंदुस्थानात दारू आणि अफू यांचा खप 1937 साली लिहिले. मूर्तीचा उच्छेद हे एक त्यांचं पुस्तक आहे, 1850 साली आलेलं आहे. शिक्षण विषयक काम मिशनरींनी बरंच केलं. म्हणजे शाळा तर काढल्याच, ठिकठिकाणी शाळा काढल्या, खेडोपाड्यात शाळा काढल्या, पण त्या शाळा म्हणजे कशा जीवनोपयोगी शिक्षण देतील अशा त्या शाळा होत्या. त्याच्यामध्ये व्यवसायाचं शिक्षण सुद्धा अंतर्भूत होतं. लेखन काय केलं त्याच्याविषयी आपण बघूया. आचार्य बार्नेस यांनी धर्मप्रसाराचा उद्देश ठेवून 29 जानेवारी 1815 मध्ये मुंबईमध्ये एक संस्था काढली. तिचं नाव होतं द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ द पुअर विदिन द गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे. आता ह्या संस्थेमध्ये मुलं कोणती होती तर युरोपियन सैनिकांकडून एतद देशीय स्त्रियांना जी मुलं झालेली होती ती सोडून दिलेली होती, अशीच कुणी सांभाळू शकत नव्हतं, संगोपन करू शकत नव्हतं, अशी ती मुलं होती. त्यांच्यासाठी ही शाळा होती. फक्त त्यांच्यासाठी नव्हती तर गरीब मुलंही त्याच्यामध्ये होती, अनाथ मुलं सुद्धा त्यांच्यामध्ये होती. आणि ह्या मुलांचं खाणं पिणं निवास हे सगळं मोफत त्यांनी ठेवलेलं होतं. आचार्य बार्नेस यांचा आदर्श समोर ठेवून एल्फिन्स्टीनने पण अशी एक शिक्षण संस्था काढली आणि त्याचं ब्रीदच असं होतं, शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकासाठी. किती छान ब्रीद होतं, शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी. बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी हे त्यांच्या संस्थेचं नाव होतं. शिक्षण विषयक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एल्फिन्स्टनने एतद्देशीय लोकांची एक कमिटी नेमली होती. एल्फिन्स्टनची ही संस्था पुढे 3 नावांनी नावाजली गेली किंवा ओळखली गेली. मुंबईची हैत शाळा शाळा पुस्तक मंडळी, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि बोर्ड ऑफ एज्युकेशनची नेमणूक झाल्यावर एल्फिन्स्टन नेटिव्ह एज्युकेशन अशा 3 नावांनी ही संस्था ओळखली गेली. आता ह्या शिक्षण संस्थांच्या मध्ये शिक्षण द्यावं तर ते कोणत्या भाषेतून द्यावं तर मातृभाषेतून द्यावं असा मिशनरींचा कल होता. वाक्यच असं आहे, एतद्देशीयांना मातृभाषेतून पाश्चात्य ज्ञानाचा परिचय करून द्यावा आणि त्यांची खालावलेली नैतिक पातळी उंचवावी, हे ध्येय पुढे होतं. आणि त्यानुसारच त्यांनी शालेय क्रमिक पुस्तकांची आखणी केली, आराखडा तयार केला. शालेय पुस्तकं तेव्हा नव्हती, शिक्षकांचाही अभावच होता. आणि गंमत म्हणजे काही अफवा होत्या, काही श्रद्धा होत्या की शाईमध्ये चरबी असते म्हणून मग ती छापील पुस्तकं हातात सुद्धा धरायची नाही, स्पर्श सुद्धा करायचा नाही. तर ह्या सगळ्यावरती उपाय म्हणून सरकारने काय केलं की गोष्टीची आणि नैतिक शिकवणीची पुस्तकं छापली आणि ती पुस्तकं फुकट द्यायला सुरुवात केली. पुस्तकांची विक्री करणाऱ्याला कमिशन देऊ केलं. पण ह्या उपायाने सुद्धा पुस्तकं फारशी खपली गेली नाहीत. एवढा सरकारचा आदेश 1882 साली निघाला 13 ऑगस्टला, पण तरीही पुस्तकं म्हणावी तशी खपली गेली नाहीत. मग पुस्तकांचे दर कमी करण्यात आले, म्हणजे भारतीय लोकांसाठी कमी आणि युरोपियन लोकांसाठी जास्त, दुप्पट असे दर होते ते. तरीही पुस्तकं खपली नाही. शेवटी मग पंचोपाख्यान आणि विदुर नीती ही पुस्तकं फुकट वाटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली. मातृभाषेतून शिक्षण द्यावं असं मत रॉबर्ट मे यांनी कलकत्त्यात व्यक्त केलं होतं आणि तशी सुरुवातही केली होती.
मुंबईचे गव्हर्नर होते रॉबर्ट ग्रँट. त्यांनी असं म्हटलं की मराठी पुस्तकांची गरज शाळा पुस्तक मंडळीने तयार केलेल्या शालेय पुस्तकाची भाषांतर करावीत असं मत त्यांनी मांडलं. त्यामुळं ह्या पुस्तकांची गरज भागेल असं त्यांना वाटलं. बंगाली भाषेतील पुस्तकातून भाषांतर केले तर पुस्तकातील वातावरण एतद्देशीय राहील आणि पुस्तके तयार करण्यास कमी श्रम पडतील असं मत मेजर कँडीने नोंदवलं. ब्रिटिश राजवटीमध्ये मराठीला राज्यकारभारामध्ये प्राधान्य मिळालं ते यासाठी की ज्याला स्थानिक भाषा येत नाही, मग तो इंजिनियर असो, मुलकी किंवा लष्करी अधिकारी असो, तो त्या पदावर राहण्याच्या लायकीचा नाही असं म्हटलं जायचं, समजलं जायचं. आणि त्याच्यामुळं साहजिकच त्याच्या पुढच्या वाटा बंद व्हायच्या. त्याच्यामुळं त्या अधिकाऱ्यांना एक प्रकारची सक्ती झाली की मराठी भाषा तुम्ही शिकलीच पाहिजे आणि उत्तम भाषा अवगत केली पाहिजे. देशी भाषा शिकून त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्याला सरकारकडून प्रोत्साहन मिळत होतं, शिफारस पत्र मिळत होतं, रोख रक्कम मिळत होती आणि युरोपियनांना मराठी शिकवणाऱ्यांना खूप चांगला मोबदला मिळत होता. आणि अशा पदावर रीतसर नियुक्ती ज्यांची झाली होती त्याच्यात गंगाधर दीक्षित फडके ह्यांचं एक नाव आहे. आपल्याला ते नाव ओळखीचं असू शकेल. विशेष म्हणजे ही युरोपियन मंडळी मराठी शिकवणाऱ्या आपल्या शिक्षकांचा अतिशय आदर करीत असत. आता अभ्यासक्रमाची काही पुस्तकं तयार झाली. रेव्हरंड ॲबट यांनी गृहवासी मुलांचे पुस्तक 1837 मध्ये आणि तर्कशास्त्र 1847 मध्ये लिहिलं. रेव्हरंड रॉबर्ट डब्ल्यू ह्यूम यांनी लेकरांकरता चित्रांचे पुस्तक आणि रेव्हरंड लॅम्युएल बिसेल यांनी वाचन पाठावली लिहिलं. हे 1851 आणि 1854 मध्ये ही 2 पुस्तकं आली. म्हणजे त्यामुळे मुलांसाठी अशी वेगळी पुस्तकं नव्हती. मग चित्रांचं पुस्तक खास मुलांसाठी ही तर फारच विशेष गोष्ट होती. गणिताची पुस्तकं आली. रेव्हरंड ॲमोस ॲबट लिखित 1837 मध्ये आलं गणित भाग 1, 2, 3 आणि हे पुस्तक 1 नाही 2 नाही तब्बल 40 वर्ष शिकवलं गेलं शाळेमध्ये. रेव्हरंड सॅम्युअल फेअरबँक ह्यांच्या लहान गणित ह्या पुस्तकाची 1848 साली आलं ते. 1865 मध्ये ह्या पुस्तकाची रेव्हरंड बॅलंटाईन यांनी सुधारित 4थी आवृत्ती काढली. रेव्हरंड सॅम्युअल फेअरबँक यांची गणित 1875, गणित भाग 1 ते 3 1876, 1879, 1884 अशी पुस्तकं आली की हे भाग आले. ज्ञानोदयचं पंचांग 1851, 1852, 1877 आणि 1882 ह्या काळामध्ये आलं. रेव्हरंड हेनरी ब्रूस यांनी लहान मुलांकरता गणित 1881 लिहिलं आणि ह्या पुस्तकामध्ये ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं होतं की पशु, पक्षी, घड्याळं, चष्मे, पिंप, पिंजरे, चेंडू, पुस्तकं ह्याच्या आधारे गणितं सोडवलेली होती. त्याच्यामुळे साहजिकच मुलांना त्याच्यामध्ये रस वाटला असणार. पुढचा विषय त्यांनी असा घेतला विज्ञान. विज्ञानाला त्यांनी अतिशय महत्त्व दिलेलं आहे. रेव्हरंड ॲमोस ॲबट यांनी पदार्थ विद्या हे भाषांतरित पुस्तक होतं त्यांचं, 1846 मध्ये आलं. रेव्हरंड एबिझर बर्जेस यांनी सूर्य सिद्धांत लिहिला, काळ दिलेला नाहीये त्याचा. रेव्हरंड ओझेरो फ्रेंच यांनी पावसाविषयी विचार 1848 साली मांडला पुस्तकात. रेव्हरंड हेनरी ब्रूस यांनी ॲनॉटॉमी ह्युमन अँड कंपॅरेटिव्ह ह्या इंग्रजी पुस्तकाचा तुलनात्मक शरीरशास्त्र, मानव शरीरशास्त्र आणि इतर प्राण्यांशी तुलना, इतक्या अवघड विषयावरती हा अनुवादच होता, पण इतक्या अवघड विषयावरचा अनुवाद त्यांनी मराठीमध्ये केला. 1901 साली तो प्रसिद्ध झाला. त्याच्यामध्ये 162 चित्र होती आणि इंग्रजी परिभाषक शब्दांना समानार्थी मराठी शब्द, कठीण मराठी शब्दांचे आवश्यक तिथे स्पष्टीकरण, विषयांची वर्गवारीनुसार अनुक्रमणिका अशी परिशिष्ट दिलेली होती. यांनी केलेलं काम बघून अक्षरशः दडपायला होतं की किती मोठं काम यांनी केलेलं आहे आपली भाषा नसताना.
रेव्हरंड सॅम्युअल फेअरबँक यांनी पक्षी गुणदर्शक 1851 साली, सृष्टीतील चमत्कार 1853 साली आणि रेव्हरंड लॉंग यांनी संतती नियमनाचे व्यावहारिक महत्त्व वर्ष दिलेलं नाहीये आणि हिंदू शास्त्रातील पदार्थ विज्ञान 1855 अशा वेगळ्या विषयांवर पुस्तकं लिहिली. रेव्हरंड एमॉस एबट यांनी स्त्रियांचे विकार, मेडिकल वर्क ऑन डिसीज ऑफ विमेन 1872 साली लिहिले. इतिहासावरती काही त्यांची पुस्तकं आहेत. रेव्हरंड एबिझर बर्जेस यांनी गुजरात देशाचा इतिहास 1850 मध्ये आणि नाना फडणवीस यांची बखर 1852 मध्ये लिहिली. रेव्हरंड ह्यूज एफ लॉर्ड यांनी एक्लेसियेचा संक्षिप्त प्राचीन इतिहास 1895 मध्ये. रेव्हरंड निकल मॅकनिकल यांनी मेथडिस्ट पंथाचा संक्षिप्त इतिहास 1916 मध्ये आणि रेव्हरंड किंग कॅनन यांनी यहुद्यांचा इतिहास 1922 मध्ये लिहिला. भूगोल ह्या विषयावर दोघांनी लेखन केलेलं आहे. रेव्हरंड सॅम्युअल फेअरबँक यांनी भूगोल विद्या 1867 आणि रेव्हरंड डब्ल्यू यंग यांनी हिंदुस्थानच्या मध्य प्रदेशाचा भूगोल 1980 मध्ये. खगोलविद्या ह्याच्यावरती रेव्हरंड गॉर्डन हॉल यांनी खगोलविद्या आकृतीसह 1824 मध्ये लिहिले. खगोल भूगोल इत्यादी तेही त्याच वर्षी लिहिलं. रेव्हरंड ॲलन डेव्हिड यांनी खगोलविद्या वर्ष दिलेलं नाहीये. रेव्हरंड बर्जेस यांनी खगोलविद्या 1846 मध्ये लिहिलं. ज्योतिषशास्त्र पण लिहिलं बरं का यांनी. रेव्हरंड हेनरी ब्रूस यांनी ज्योतिषशास्त्राची मूलतत्वे 1882 मध्ये लिहिले. हे एकच पुस्तक मला दिसलं. वाङ्मयात बरेच विषय घेऊन, बरेच प्रकार घेऊन त्यांनी लिहिलेले. नाटक आणि संगीत ह्याच्यावरती रेव्हरंड कॅनन जे टेलर यांनी शंखनामे आणि अनेक सुरांचे गाणे वर्ष दिलेलं नाही. शाळांसाठी संगीत आणि नाट्य त्याचेही वर्ष दिलेलं नाही. रेव्हरंड होरेस के राईट यांनी नवा शिक्षक ही नाटिका लिहिली, त्याचेही वर्ष आपल्याला उपलब्ध नाही आहे. कथा लिहिण्याकडे मिशनरींचा जास्त कल होता. रेव्हरंड ओझरो फ्रेंच यांनी राधानाथाची गोष्ट 1844 मध्ये. रेव्हरंड अमोस एबट यांनी काफर मुलगी आणि इतर कथा 1845. रेव्हरंड रॉयल जी वायलर यांनी साल्सबेरी मैदानातील धनगर याची गोष्ट. तेव्हा मला वाटतं ही धनगराची गोष्ट, तुकारामांची गोष्ट असं लिहिण्याची पद्धत नसावी. तुकाराम याची गोष्ट, धनगर याची गोष्ट अशा पद्धतीने शीर्षकं दिलेली दिसतात. तर ही धनगर याची गोष्ट 1849 मध्ये आले. रेव्हरंड लॉंग यांनी गवळ्याच्या कन्येची गोष्ट 1850, पशवादी भूतदया 1853 मध्ये लिहिलं. रेव्हरंड हेनरी ब्रूस यांनी घड्याळ करणारा आणि त्याचे कुटुंब 1867 मध्ये लिहिलं. विश्वासू कुत्रा आणि त्याची टोपली 1879 मध्ये. आणि रेव्हरंड C.S. रेविंग्टन यांनी दुष्काळातील डोमकावळ्याची गोष्ट 1884 मध्ये लिहिली. खरंच उत्सुकता वाटते ही शीर्षक बघून की काय असेल ही गोष्ट नक्की. मिशनरींनी वेगवेगळ्या विषयांच्या निमित्ताने नवज्ञान देण्याच्या उद्देशाने पुस्तकं लिहिली. त्याच्यामध्ये एक विषय फार महत्त्वाचा त्यांनी घेतलेला दिसतोय, लैंगिक शिक्षण. लैंगिक शिक्षण देण्याची गरज त्यांनी जाणली आणि देणाऱ्याला आणि ते घेणाऱ्याला, शिक्षण देणाऱ्याला आणि शिक्षण घेणाऱ्याला दोघांनाही मार्गदर्शक ठरेल असं पुस्तके उपलब्ध करून दिलं. म्हणजे स्त्रीने पुरुषाच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहू नये अशी इथे विचारसरणी असताना स्त्री पुरुष मैत्रीचं स्वरूप कसं असलं पाहिजे ह्यावर सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. काडतुसाला चरबी लावली जाते, गव्हर्नर जनरलला गब्दुली मुलं खाण्यासाठी पुरवली जातात अशा समजुती खोडून काढण्यासाठी त्यांनी लेखन केले. गब्दुली म्हणजे धष्टपुष्ट. रेव्हरंड मरे मिचेल यांच्या 10 पुस्तकांची नावं नुसती पाहिली तरी त्यांच्या लेखनातली विविधता कळते. मिचेलने कविता लेखन सुद्धा केले, की त्या पुस्तकांचा उल्लेख आहे इतरत्र म्हणून ती आता दिलेली नाहीये. रेव्हरंड सॅम्युअल बिसेल यांनी
यांच्या वाचन पाठवलीमध्ये 1884 मध्ये आली ती. महाराष्ट्रात सुमारे 50 वर्षापासून धर्मनीती, रीतीभाती, लोकसुधारणा इत्यादी गोष्टीत कसा बदल होत गेला, त्या काळचे ख्रिस्ती मिशनरी आणि ख्रिस्ती लोक आणि सुधारलेले हिंदू लोक ह्यांचे विचार कसे होते याचं दर्शन घडवणारं पुस्तक लिहिलं. आणि ते मला वाटतं आजच्या काळातही अतिशय महत्त्वाचं ठरेल. मिसेस एलिझाबेथ बिसेलने लिहिलेल्या ख्रिस्ती स्त्रियांच्या कर्तव्याविषयीच्या निबंधात 1884 मध्ये बाप, भाऊ आणि पती ह्यांच्या सेवेतच आयुष्याची इति कर्तव्यता मानावी, स्त्री असमंजस, अज्ञानी, अल्पबुद्धीची, लोककल्याणार्थ ती काहीच करू शकत नाही, असं ख्रिस्ती स्त्रीचं उभं केलेलं चित्र त्या काळच्या ख्रिस्तीतर स्त्रियांच्या पेक्षा काही वेगळं नव्हतं. पळसाला पानं 3, घरोघरी मातीच्या चुली. संत वाङ्मयाला पण मिशनरींनी हात घातलेला आहे. ज्या धर्माचा प्रचार आणि प्रसार आपण करायला ज्या देशामध्ये जातो आहोत त्या देशातला धर्म, रूढी, चालीरीती ह्याचा अभ्यास करणं त्यांना आवश्यक वाटलं आणि त्यामुळे त्यांनी हिंदू पुराणांचा अभ्यास केला, तसा संत साहित्याचाही केला. आणि संत साहित्यावर लेख लिहिणाऱ्यांच्या मध्ये रेव्हरंड जॉन विल्सन, रेव्हरंड स्टीव्हन्सन, रेव्हरंड मिचेल हे प्रामुख्याने होते. संत तुकारामांनी ज्या ख्रिस्ती धर्मगुरूंना आकर्षित केलेलं होतं त्यात रेव्हरंड मरे मिचेल, रेव्हरंड जे.एफ. एडवर्ड्स, रेव्हरंड जस्टिन ॲबट आणि रेव्हरंड डॉक्टर निकल मॅकनिकल हे होते. तुकारामांच्या अभंगांच्या इंग्रजी भाषांतरही त्यांनी केली आणि धर्मप्रचारासाठी तुकारामांच्या अभंगांचाही उपयोग मिशनरींनी फार चांगल्या पद्धतीने केलेला आहे. रेव्हरंड निकल मॅकनिकल यांच्याविषयी सांगायला हवं, थोडंसं सविस्तरच सांगायला हवं. ते ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक होते आणि त्यांना ते पुण्यात होते. पुण्यनगरीचे मुनी असं त्यांना म्हणत. मोल्सवर्थला जसं मोरेश्वर केलं होतं त्यांनी, मोक्षमुल्लर आणि मोरेश्वर असे एक मराठी केलेलं होतं त्यांनी, तसं निकल मॅकनिकलना त्यांनी पुण्यनगरीचे मुनी असं म्हटलेलं होतं. 1919 मध्ये ज्ञानेश्वर, जनाबाई, मुक्ताबाई, नामदेव, एकनाथ, तुकाराम ह्या 6 संतांचे 108 अभंग आणि संत तुकारामांचे 76 अभंग डॉक्टर भांडारकरांच्या मदतीने त्यांनी निवडून इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर केलेलं होतं. आणि इथे मला सांगायला खूप आनंद होतो की पहिलं ख्रिस्ती साहित्य संमेलन जे भास्करराव उजगर यांच्या कल्पनेतून साकार झालं त्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर निकल मॅकनिकल होते. आणि तेव्हा कुणीही असं आक्षेप घेतला नाही की हा इंग्रज माणूस, हा अमराठी माणूस ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कसा काय झाला बाबा. नाही, त्यांची पात्रताच ती होती आणि त्यामुळं तो एक अभिमानाचाच विषय होता. कुणीही त्यांना विरोध केला नाही. म्हणतात ना की राजा त्याच्या देशात सन्मान पावतो पण विद्वान हा सर्वत्रच सन्मान पावतो, पूजला जातो. ख्रिस्ती धर्म प्रचारासाठी तुकारामांच्या अभंगांचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केला असं मी सांगितलेलं आहे मगाशी, कारण त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर झाल्यामुळं तुकाराम काय म्हणतात हे त्यांना समजलेलं होतं. आणि आपल्याला ठाऊक आहे रेव्हरंड टिळक तुकारामांच्या सेतूवरून ख्रिस्ताकडे आलेले आहेत असं त्यांनी त्यांच्या अभंगातही कबूल केलेलं आहे. रेव्हरंड ॲबट हे अहमदनगरमध्ये 30 वर्ष मिशनरी होते आणि निवृत्तीनंतर ते न्यू जर्सीला गेले. सगळ्या मिशनरींना निवृत्त व्हावं लागायचं आणि मायदेशी जावंच लागायचं. तुमची कितीही इच्छा असली तरी त्यांना इथे राहण्याची परवानगी नव्हती. त्यांचा कार्यकाल संपला की त्यांना मायदेशी जावं लागायचं. पण तिथे गेल्यानंतर रेव्हरंड ॲबट स्वस्थ बसले नाहीत. तिथे त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत भारतीय संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला. महाराष्ट्र संत कवी संत मालिकेत त्यांनी एकूण 11 पुस्तकं लिहिली आणि 4589 पृष्ठांचा ग्रंथ सिद्ध केला. भारतात असताना संतांशी संबंधित असलेल्या सगळ्या जागा त्यांनी स्वतः जाऊन पाहिलेल्या होत्या.
अगदी डोंगर दऱ्या सुद्धा त्यांनी पालथ्या घातलेल्या होत्या रामदासांची ठिकाणं पाहायला गेले तेव्हा. आणि गंमत अशी की मराठी संतांची निंदा करणारे रेव्हरंड ॲबट यांनी जेव्हा हे प्रत्यक्ष फिरून पाहिलं, संतांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांनी आपली चूक कबूल केली की मी चुकलो, त्यांची निंदा करण्यात माझी चूक झाली, त्यांचं मोठेपण मला आता कळलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी एवढं मोठं काम सुद्धा केलेलं आहे. म्हणजे अशी आपली चूक कबूल करायलाही एक मोठं मन लागतं, ते ह्या मिशनरींच्याकडे होतं. संत तुकारामांच्या भक्त लीलामृतचे 25 ते 40 अध्यायांचे, संत रामदासांच्या संत विजयातील अध्यायांचं आणि महिपतीच्या भक्त लीलामृताच्या काही भागांचं रेव्हरंड ॲबट यांनी भाषांतर केलं इंग्रजीमध्ये. भानुदास, एकनाथ, बहिणाबाई, दासोपंत, दिगंबर ही संत मंडळी सुद्धा त्यांच्या पुस्तकांचे विषय झाले. डेमिंग यांनी रामदास आणि जीजस ह्यावर लेखन केलं. रामदास आणि जीजस 1928 साली. संत साहित्यावर डोळसपणे त्यांनी समीक्षात्मक लेखनही केलेलं आहे. स्वधर्मातल्या संतांच्यावरती लिहिणं खूप सोपं असतं, पण परक्या धर्मातल्या परभाषेतल्या संतांचा अभ्यास करून त्यांच्यावर लिहिणं ही एक खूप कठीण गोष्ट असते आणि दुर्मिळ ही गोष्ट असते. इतक्या सगळ्या विषयांच्या नंतर मिशनरींनी काही चरित्र पण लिहिलेली आहेत. चरित्र फारशी लिहिलेली नाही आहेत त्यांनी. रेव्हरंड रॉबर्ट डब्ल्यू ह्यूम यांनी नारायण बाबा म्हणून कोणी होते 1851 साली त्यांच्यावर लिहिलेले. रेव्हरंड हेनरी बॅलंटाईन यांनी येसोबा पवार याचा वृत्तांत 1858 मध्ये लिहिला. रेव्हरंड आगलव्ही यांनी भारतात आलेले प्रेषित 1956 मध्ये लिहिलं. रेव्हरंड पेरी पै यांनी लेखणी बहादर जस्टिन 1960 साली लिहिलं. एतद्देशीय लोकांचं कल्याण करण्यासाठी जे जे काम मिशनरींनी केलं त्याच्यामध्ये उद्योग, व्यवसाय हा एक फार मोठा भाग होता आणि त्याच्यावरचं एक पुस्तक मला त्याची नोंद पाहायला मिळाली. रेव्हरंड रॉबर्ट डब्ल्यू फेअरबँक यांनी घर बसल्या थोडक्या भांडवलात करता येणारे धंदे आजकाल अशी पुस्तकं आहेत, हे फार सामान्य गोष्ट झालेली ही, पण त्या काळी त्यांनी लिहिलंय. काळ दिलेला नाही याचा, पण फेअरबँक हे बरेच आधी येऊन गेलेले आहेत, म्हणजे 1960 पूर्वीचे आहेत. ते सोलापूरला होते. घर बसल्या थोडक्या भांडवलात करता येणारे धंदे. त्याच्यामध्ये कोणते धंदे दिलेत त्यांनी, तर मधमाशा पालन, कुक्कुट पालन आणि शेळी पालन, हे 3 धंद्याविषयी त्यांनी दिले. आणि हे त्यांनी स्वतः सुरू केलेले होते सोलापूरमध्ये, त्यामुळे ते पुस्तक लिहू शकले. उत्तम प्रतीच्या शेळ्या त्यांनी पुरवलेल्या होत्या. कुक्कुट पालनासाठी त्यांनी कोंबड्याची खुराडी सुद्धा पुरवलेली होती, संरक्षक जाळी सुद्धा पुरवलेली होती. हे सगळं त्यांनी स्वतः केल्यामुळे त्यांना नेमकेपणाने काय लिहायचे पुस्तकामध्ये हे ठाऊक होतं. हेही पुस्तक पाहण्याची माझी फार इच्छा आहे कुठे मिळालं तर. ह्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त नियतकालिका पण त्यांनी सुरू केली आणि नियतकालिकामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे ज्ञानोदय होतं. ज्ञानोदय का सुरू करावं लागलं त्यांना, का सुरू करावं असं वाटलं, तर ख्रिस्ती धर्माविषयीचे गैरसमज दूर व्हावेत. ख्रिस्ती धर्मावरती जे आरोप होतात, धर्मीयांच्यावरती जे आरोप होतात, त्याला उत्तर देता यावं, त्या आक्षेपांना उत्तर देता यावं, यासाठी आपलं एक स्वतःचं पत्रक असावं असं मिशनरींना वाटलं. आणि त्यातून 20 जून 1842ला ज्ञानोदय सुरू झालं अहमदनगरमधून. मगाशी मी सांगितलं हेनरी बॅलंटाईन हे त्याचे संस्थापक संपादक होते. हे पत्रक निघण्यासाठी त्यांनी जो हेतू आपला सांगितलेला आहे तो मूळ शब्दात सांगायचा झाला तर, समाजात प्रसृत झालेल्या ख्रिस्ती धर्म अथवा ख्रिस्ती धर्मविरुद्ध समज अपसमज निर्मळ करण्यासाठी छापखाना विशेष उपयोगात आणणे मिशनरी कार्याच्या दृष्टीने आता अगत्याचे झाले आहे. आरोपांना उत्तर बित्तर नाही, निर्मळ करायचे, त्यांना लोकांची मनं निर्मळ करायची. छान भाषा वापरली.
ज्ञानोदय हे पाक्षिक होतं, नंतर साप्ताहिक झालं, नंतर मासिक झालं. अशा मराठी आणि इंग्रजी अशा 2 स्वरूपामध्ये ते प्रसिद्ध होत असे. विशेष म्हणजे 1842 मध्ये सुरू झालेलं ज्ञानोदय आजही चालू आहे आणि मराठीमधलं मला वाटतं हे एकमेव मासिक असेल की जे आज तग धरून आहे इतकी वर्ष. ज्ञानोदयचा जोड अंक म्हणून मुलांच्यासाठी बालबोध मेवा सुरू करण्यात आला 1873 साली. मुलांचा विचारही पहिल्यांदा मिशनरींनीच केला. म्हणजे मुलांना काहीतरी वेगळी त्यांची आवड असते, त्यांच्या बुद्धीला पेलेल, आकलन होईल असं काहीतरी दिलं पाहिजे, त्यांना रुची वाटेल असं काहीतरी दिलं पाहिजे. हा विचार 1873 साली ह्या बालबोध मेव्यातून सुरू झाला. 1842 ते 1867 पर्यंत आणि नंतर 1873 ते 1855 पर्यंत 13 परकीय ख्रिस्ती धर्मगुरूंनी ज्ञानोदयचं संपादकपद खऱ्या अर्थाने भूषवलं. त्यात रेव्हरंड ॲमॉस ॲबट, रॉबर्ट ह्यूम, रेव्हरंड सॅम्युएल फेअरबँक, रेव्हरंड निकल मॅकनिकल, J.F. एडवर्ड्स अशी नावं सांगता येतील. काही मोजकी नावं सांगते मी इथे. शब्दांचे योग्य वाक्यात उपयोग, वाक्प्रचार म्हणी देऊन वाचकांच्याकडून त्याचे अर्थ मागवणे, बायबलवरती कूट प्रश्न द्यायचे किंवा कोडी सोडवायला द्यायची, योग्य उत्तर आलं तर त्याला बक्षीस द्यायचं, संस्कृत इंग्रजी लेखांचं मराठीत भाषांतर करायला सांगायचं आणि संस्कृत प्रचूर प्रौढ शैलीतील लेखांचं साध्या भाषेत भाषांतर करायला लावणं असे प्रयोग ज्ञानोदयने केलेले आहेत. हे कुठून केले तर बालबोध मेव्यातून. म्हणजे तिथूनच मुलांना एक आवड निर्माण व्हावी हा प्रयत्न त्यांचा होता. एक कविता टिळक संपादक असताना, नारायण वामन टिळक संपादक असताना त्यांनी एक प्रयोग केला होता. हॅटी ब्रूसची कविता होती, एक इंग्लिश कविता होती आणि त्या कवितेचं 3 कवींच्याकडून मराठीमध्ये भाषांतर करून घेतलं, त्यांनी अनुवाद करून घेतला. आणि ते कवी कोण होते? केशवसूत होते. ते त्यांचे मित्रच होते, ज्ञानोदयमध्ये लिहित होते. आनंदी रमण होते, जगन्नाथ हर्षे आणि कवी दत्त होते. तर ह्या तिघांच्याकडून एकाच वेळी त्यांनी अनुवाद करून घेतला आणि 1 सप्टेंबर 1898च्या अंकामध्ये तो एकाच वेळी छापला. आणि आपल्याला जर वेळ उरला तर आपण त्या कवितांचं वाचन करूया, आवडेल ना? तर त्या कवितांचं वाचन आपण करूया. इंग्रजी कविता 1 आणि 3 मराठी कविता. ते इतकं हे सगळं करण्यासाठी मिशनरींनी टिळकांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं होतं. त्याच्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज टिळकांना भासलेली नव्हती आणि असे प्रयोग नंतर झालेही नाहीत. म्हणजे आता ज्ञानोदय जो आहे तो फक्त ख्रिस्ती समाजापुरताच सीमित राहिलेला आहे. ख्रिस्ती लोकच त्यात लिहितात, पण त्या काळी मिशनरींचा दृष्टिकोन जो होता तो अधिक व्यापक होता असं मला वाटतं. बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू झालं आणि जुलै 1840ला शेवटचा अंक निघाला. 1840 मध्येच त्यांनी दिग्दर्शन सुरू केलं. जांभेकरांच्या लेखन विषयांचा उल्लेख होतो, पण ज्ञानोदयमध्ये काय लेख होते, कोणत्या विषयावर लेख होते याचा कधीही कुठे उल्लेख होत नाही. त्यामुळे तो उल्लेख मी आता मुद्दाम करणार आहे. ज्ञानोदयने ख्रिस्ती धर्माची बाजू तर उचलून धरलीच, पण तेवढ्यापुरतंच ज्ञानोदय सीमित ठेवलं नाही. ज्ञानोदयमध्ये येणाऱ्या बातम्या ह्या विश्वासार्ह आहेत, जगातल्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या, पण विश्वास ठेवण्याजोग्या आहेत हे मानलं जायचं. विषय काय होते बघा ज्ञानोदयमधले. हिंदू लोकातील अंधश्रद्धा, मनुष्यबळी, कॅथलिकांचे सण, पुष्कळ खाण्याचे परिणाम, होळी, जरीमरी, सतीविषयीचे वर्तमान, शिक्षणाचे माध्यम, स्वभाषेची अनास्था करण्याचे फळ, पुण्यातील विद्यालय, अतिशूद्राधिकास विद्या शिकवण्याविषयाची मंडळी, पुण्यातील मांग, धर्मरहित विद्याभ्यासाचा परिणाम, बालविवाह, पोरी विकण्याची चाल, 14 वर्षाच्या स्त्रियेस संन्यास,
त्यावेळी 14 वर्षाची मुलगी ही स्त्री म्हटली जायची. सकेशा विधवांची दुर्दशा, ब्राह्मणी विधवेचा पुनर्विवाह, लग्नात होणारा अफाट खर्च, मथवून लावलेला पुनर्विवाह, पारशी स्त्रिया, स्त्री विद्याभ्यास, शेतकऱ्यांची दुर्दशा, रयतेची दुर्दशा आणि त्यासाठी उपाय, सरकारी कामगार लोकांच्या पगाराविषयी, हिंदुस्थानातील रयत लोक जमिनीचे मालक होतील असा ठराव. पुन्हा एकदा वाचते मी हा ठराव. हिंदुस्थानातील रयत लोक जमिनीचे मालक होतील असा ठराव. यावरही लेखन झाले. सरकारी चावड्या, दारूपासून अनर्थ, ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती, 1857च्या बंडाचे मूळ, कविता, कादंबरी, चरित्र, प्रवास वर्णन असे अनेक विषय ज्ञानोदयमध्ये होते. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले यांचं ज्ञानोदयाशी फार जवळचं नातं होतं. त्यांचे सगळे लेख ज्ञानोदयमध्ये छापून येत. आणि त्यांची विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिचा सुप्रसिद्ध लेख ज्ञानोदयाने प्रसिद्ध केला होता. 2 अंकामध्ये केलेला होता तो प्रसिद्ध, पाक्षिक असल्यामुळं. आणि पुण्यात जेव्हा एक पुस्तक निघालं तेव्हा त्या पुस्तकामध्ये मुक्ता साळवेचा जो लेख घेतलेला आहे त्याच्यातला काही भाग गाळलेला आहे, पण ज्ञानोदयने कुठलाही भाग न गाळता संपादकांनी प्रस्तावना लिहून तो लेख प्रकाशित केलेला होता. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या बातम्या यायच्या असं मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं आहे. त्यातल्या 1-2-3 बातम्या सांगते. 7 स्त्रिया आणि 5 पुरुष यांची एक टोळी कलकत्त्याहून कराचीला सायकलवर निघाल्याची महत्त्वाची बातमी ज्ञानोदयने दिली 27 ऑक्टोबर 1927ला. त्यावरती दीनबंधूने काय प्रतिक्रिया दिली बघा. केवढे भयंकर धाडस, लिंडबर्गला पुरे चित केले, जिते रहो पठ्ठे. 4 नोव्हेंबर 1927ला ही प्रतिक्रिया दिली. आपण लगान पाहिलेला आहे आमिर खानचा. त्यात दाखवलेली घटना प्रत्यक्ष घडली असं ज्ञानोदय सांगतो. कधी सांगतोय हा? खूप वर्षांपूर्वी, सिनेमा यायच्या आधी खूप वर्ष. काय लिहिलंय ज्ञानोदयमध्ये? मोहन बागान टीम आणि कलकत्ता क्रिकेट क्लब टीम यात होणाऱ्या चुरशीच्या सामन्यासाठी विजारीपेक्षा खेळायला धोत्रे सुटसुटीत म्हणून मोहन बागान टीम धोत्रात मैदानावर उतरली. पण कलकत्ता टीमचे कॅप्टन मिस्टर R.B. लेजल यांनी धोत्राला हरकत घेतली आणि त्याचा निषेध म्हणून मोहन बागान टीमचे सगळे खेळाडू अर्धा खेळ सोडून निघून गेले. ज्ञानोदयमुळे हिंदूंनी स्वतःच्या वर्तमानपत्रातून, नियतकालिकातून स्वदेशीयांना वैचारिक जाग आणण्याचा प्रयत्न केला. सामाजिक आणि धर्मविषयक लेखन करताना निखळ वाङ्मयाला काही मिशनरींनी स्पर्श केला आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या चळवळीच्या अभ्यासकांनी ज्ञानोदयाचा अभ्यास करणं आवश्यक आहे असं इतिहासकार आणि विद्वान समजतात. त्यासाठी गंबा सरदारांचं एक वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी केसरीच्या 11 जून 1992च्या अंकामध्ये म्हटलेलं आहे, ज्याला आपला सामाजिक इतिहास समजून घ्यायचा आहे, नव्या प्रबोधनाची चळवळ कशी सुरू झाली हे जाणून घ्यायचं असेल तर ख्रिस्ती चळवळीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. ह्या सगळ्या चळवळींचा उगम, अस्पृश्य चळवळीचा उगम, जातीभेद निर्मूलनाचा उगम आपल्याला ख्रिस्ती चळवळीत दिसून येतो. ज्ञानोदयचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आतापर्यंत आपण पुरुष मिशनरींचं लेखन पाहिलेलं आहे. स्त्रियांनी केलंच नाही का लेखन? केलं ना, अगदी केलेलं आहे ते. पुरुष मिशनरींचं 1805 ते 1980 ह्या काळातलं लेखन आपण पाहिलेलं आहे. आणि परकीय मिशनरी स्त्रियांच्या लेखनाची दखल मी 1835 ते 1970, खरं 69च पण आपण 70 म्हणूया, ह्या काळातलं लेखन आपण बघूया. म्हणून 2 भागामध्ये मी ते केलेलं आहे. भारतामध्ये जेव्हा मिशनरी आले किंवा अमेरिकन मिशनरी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा
ते येण्यापूर्वी त्यांच्यावरती अशी सक्ती केली जायची की मिशनरी म्हणून तुम्हाला जायचंय ना, मग आधी लग्न करा, तुमच्या स्वभावाशी जुळेल अशी सेवाभावी पत्नी निवडा आणि मगच तुम्ही भारतात जा, त्याशिवाय जाता यायचं नाही. त्यामुळं ज्यांना सेवेसाठी म्हणून यायचं होतं त्यांनी आपल्या स्वभावाशी मिळती जुळती अशी सेवाभावी मुलगी निवडली आणि तिला घेऊनच ते इथे आले. ह्या स्त्रियांनी नुसतं पतीच्या हाताला हात लावून मम म्हटलेलं नाहीये, त्यांनी प्रत्यक्ष काम केलेलं आहे. त्यांच्या धर्मकार्यातही त्यांना मदत केली आणि लेखन कार्यात सुद्धा स्वतंत्रपणे त्यांनी काम केलेलं आहे. लेखन कार्यात मदत केली असं नाही म्हणणार मी, धर्मकार्यात मदत केली, पण लेखन कार्य त्यांनी अतिशय स्वतंत्रपणे केलेलं आहे आणि ते एकहाती केलेलं आहे. काही वेळा पतीसह केलेलं आहे, काही वेळा भारतीय सहकाऱ्यांच्या सह केलेलं आहे. लेखन केले, अनुवादही केलेला आहे. नवख्रिस्तींना ख्रिस्ती धर्माविषयी त्यांच्या भाषेतून वाङ्मय दिलं पाहिजे ही निकड ह्या स्त्रियांना सुद्धा जाणवली होती आणि म्हणूनच त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं लिहिली, छोटी छोटी गाणी लिहिली. फार मोठी गाणी लिहित बसल्या नाहीत त्या, छोटी छोटी गाणी लगेच पाठ होतील, 4-4 ओळींची, 2-2 ओळींची अशी गाणी. आणि धर्म शिक्षणासाठी बालवर्गापासूनच त्यांनी सुरुवात केली. आधी त्या मुलाला रुची वाटली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे शिक्षणाची, कुठलंही शिक्षण असू दे, आणि त्याच्या आवडीला खतपाणी घालेल असंच साहित्य, अशीच पुस्तकं त्यांनी नंतर तयार केलेली आहे. पण ती पुस्तकं तयार करण्यात एक शिस्त होती. म्हणजे इथे सुद्धा त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, बालसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास आणि इतर विषयामधलं वेगळेपण शोधून त्याच्यावरही लेखन, अनुवाद, सहलेखन, असं संपादन, असं बरंच लेखन त्यांनी केलेलं आहे. काही स्त्रियांचा आढावा आपण घेऊया. गंबा सरदारांनी ज्यांना अर्वाचीन काळातल्या पहिल्या स्त्री मराठी लेखिका म्हटलेलं आहे, त्या अमराठी होत्या. नाशिकमध्ये राहणाऱ्या मिसेस फेरर. फेरर म्हटलं की लोक गडबड करतात. सिंथिया फेरर आणि मिसेस फेरर. सिंथिया फेररबद्दल थोडक्यात सांगते की अमेरिकन मिशनला स्त्रियांना प्रशिक्षित करण्यासाठी, स्त्रियांची संस्था चालवण्यासाठी एक कर्तबगार, शिकलेली, सुसंस्कृत अशी स्त्री हवी होती, मिशनरी वृत्तीची. पण तेव्हा अविवाहित स्त्रिया येत नव्हत्या. ज्या यायच्या त्या लग्न करूनच यायच्या, तशी परवानगीच नव्हती. पण गरज तर होती एका स्त्री शिक्षिकेची, जी मॅनेजमेंट सुद्धा बघू शकेल. मग त्यांनी जाहिरात दिली पेपरला आणि ती जाहिरात सिंथिया फेरर यांनी वाचली आणि त्यांना असं वाटलं की आपण ह्या पदासाठी लायक आहोत. आणि त्या बाई आत्मविश्वासाने पुढे आल्या आणि म्हणाल्या, मी जायला तयार आहे भारतामध्ये. आणि अशा त्या भारतामध्ये आलेल्या पहिल्या अविवाहित मिशनरी त्या सिंथिया फेरर. आणि मग त्यांच्याबद्दल आपल्याला बाकीचं माहिती आहे की त्यांनी शाळा काढली, फेररबाईंची शाळा म्हणून ती प्रसिद्ध होती. अहमदनगरमध्ये त्यांनी 30 वर्ष काम केलं, तिथेच त्यांनी देह ठेवला. आणि त्यांनी काढलेली शाळा इतकी उत्कृष्ट आहे की ती पाहायला महात्मा फुले गेले आणि मग सावित्रीबाई तिथे शिकल्या आणि मग नंतर त्या पुण्यात गेल्या. तो सगळा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. त्या सिंथिया फेरर वेगळ्या आणि नाशिकच्या ह्या वेगळ्या. नाशिकच्या मिसेस फेरर ह्या रेव्हरंड चार्ल्स फेररच्या पत्नी होत्या. हो हो येते पुढे. तर ह्या मिसेस फेररने 2 पुस्तकं लिहिली 1935 साली. एकाच वर्षी 2 पुस्तकं. मुंबईला मिसेस विल्सन होत्या, जॉन विल्सनच्या पत्नी. त्यांचं पण पुस्तक 1935 साली झालं आणि त्यामुळे मी परकीय मिशनरी स्त्रियांचं लेखन प्रारंभ वर्ष 1835 घेतलेलं आहे. 1835 मध्ये ह्या दोघींची पुस्तकं आलेली आहेत.
तिथपासून तर 8 भाषात पोचलेलं मिस क्लार्क यांचं येशू चरित्र 8 भाषामध्ये पोचलं होतं आणि ते 1969 मध्ये आलं होतं, म्हणून तो काळ मी घेतला. आता 69 हा फार अडनीड आहे म्हणून आपण 70 म्हणालो. आणि 1960-70च्या सुमाराला मिशनरी आपापल्या देशात परतलेले होते, त्यामुळं हा काळ घेतलेला आहे 1970 पर्यंतचा. 212 मध्ये म्हणजे 43 वर्षानंतर मार्गारेट विल्यम्सचं आत्मचरित्र आलेलं आहे, पण ते आत्मचरित्र मूळ इंग्रजीमध्ये आलं आणि मला वाटतं ते 1910 मध्ये आलं आणि त्याचा अनुवाद 2010 मध्ये आलं आणि 2012 मध्ये त्याचा अनुवाद मराठीमध्ये झालेला आहे. तेव्हा ते पुस्तक विचारात घेतलेलं नाही मी, तर कारण ते इतक्या वर्षांनी आलेलं आणि तेही भाषांतरित पुस्तक आहे. तर शैक्षणिक मध्ये सांगायचं विशेष असा की बॅलंटाईन दाम्पत्याने अहमदनगरमध्ये शाळा सुरू केली. हेनरी बॅलंटाईन ही शाळा सुरू करण्यात त्यांना बराच त्रास झालेला होता. इथल्या स्थानिक लोकांची समजूत घालून त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांना खूप त्यांचं बौद्धिक घ्यायला लागलं. त्यांनी सांगितलं की तुमची पोरं उंडारतायत, पण ती जर 4 बुकं शिकली तर उद्या तुम्हाला चांगले दिवस येतील, नोकरी करतील, पुढे सरकारी खात्यात नोकरी करतील, चांगले 4 पैसे मिळतील आणि तुम्हाला चांगले दिवस पाहायला मिळतील. मग एक दोघांनी मनात विचार केला पालकांनी की चला पाठवून तर बघूया. असं करून मग ती शाळा सुरू झाली. मुली सुद्धा त्या शाळेत यायच्या. तळागाळातलीच मुलं होती ही, पण मुली पण असायच्या आणि ह्या मुलींची डोकी उवा लिखांनी बुजबुजलेली असायची आणि मिसेस एलिझाबेथ बॅलंटाईननी स्वतः ती डोकी सगळी स्वच्छ केली. त्या मुलींना स्वच्छता शिकवली, तेल फणी करायला शिकवलं आणि नंतर त्या मुलींनी आपल्या आईला पण हेच शिकवलं की असं स्वच्छ राहत जा म्हणून. म्हणजे स्वच्छतेची गोडी आधी लावली. त्या मुलांना खाणं पिणं खेळणं अगदी मुभा होती सगळ्या गोष्टींची, त्याच्यामुळे मुलं तिथे रमली आणि मुलं रमली, त्यांना शाळा आवडते असं म्हटल्यानंतर मग एलिझाबेथबाईंनी त्यांना अक्षर ओळख द्यायला सुरुवात केली त्यांच्या मातृभाषेतून मुलांच्या. आणि नंतर ह्या बॅलंटाईन दाम्पत्याने मुलांच्या आकलनाला झेपतील अशी पुस्तकं तयार केली. सुरुवातीची काय होती ती पुस्तक म्हटल्यानंतर काय फार मोठी मोठी नसतील, ती 1-2 पानांची पण असतील, पण ती मुलांच्या उपयोगी पडतील, त्यांना आवडतील अशी होती. एलिझाबेथबाईंनी लहान खगोल विद्या हे पुस्तक लिहिलं 1847 साली. मिशनरी स्त्रियांनी धर्म, स्त्रियांसाठी बोधपर आणि इतर विषय अशा 3 भागामध्ये शैक्षणिक लेखन केलं आणि हे लेखन करताना खेड्यातला विद्यार्थी आणि शहरातला विद्यार्थी ह्याची बौद्धिक पातळी सुद्धा लक्षात घेतलेली, हे विशेष. मिसेस एनेट यांनी शिक्षकांचा मार्गदर्शक पुस्तक पहिले हे 52 पाठांचं पुस्तक लिहिलं. किंडरगार्टनच्या मुख्य अध्यापिका मेरी रॅकिन यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून महाराष्ट्रातल्या मुलांच्या दृष्टीने योग्य ठरतील असे फेरबदल मेरी लुईस एडवर्ड्स यांनी केले. स्त्रियांसाठी बोधपर आदर्श स्त्री डॉक्टर लिलियन स्टॅनली यांनी लिहिलं. काळ दिलेला नाहीये त्याचा. मिसेस ऑमस ॲबट यांनी लेकूरवाड्या स्त्रियांस बोध 2री आवृत्ती 1841 साली लिहिली. त्यांचं आणखी एक पुस्तक आहे ज्या बायास लेकरे आहेत त्यास सुबोध. ख्रिस्ती गृह शिक्षण हे 1935 साली आलं. आणि निरोगी मुले किंवा मुलांना चांगले वळण लावणे डॉरथी बार्बर 1942, निरोगी मुले 1952 अशी काही पुस्तकं आली. सामाजिक विषयावरती मिशनरींनी धर्मविषयक लेखनाला प्राधान्य दिलं, पण सामाजिक विषयाला सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलं. त्यांचं मराठी लेखन सुरू झालं तेच मुळी सामाजिक विषय घेऊन. कुटुंब प्रवर्तन नीती 1835 हा स्त्रियांच्या शिक्षणाचा आणि स्त्री पुरुष समानतेचा विचार देणारा मिसेस फेरर यांचा ग्रंथ
आधुनिक मराठीतील स्त्रीचा पहिला ग्रंथ मानला जातो. जे स्त्री पुरुष तुलना ताराबाई त्याच्या 50 वर्ष आधी आलेला हा ग्रंथ आहे. यात्रेकऱ्याचा वृत्तांत 1835 मध्ये झाला. बाळबोध गोष्टी, कित्येक जनावरांचे अनुक्रमाने वर्णन, शास्त्रातील सुबोध थडे, वाटसराची गोष्ट, ही तिन्ही पुस्तकं 1838 मधली. याखेरीज त्यांची 2 इंग्रजी पुस्तकं आहेत, पण त्याच्यातलं एक मराठी आहे, मराठी विषयी आहे. अॅन एसे मराठी रीडिंग बुक, अॅन इझी मराठी रीडिंग बुक हे पुस्तक. लिंगभेद निषेध, स्त्री शिक्षण, बालविवाह निषेध, विधवा पुनर्विवाह, अनिष्ट चालीरीती असे पेररबाईंच्या लेखनाचे विषय होते. म्हणजे धर्मगुरूची पत्नी असूनही धर्मविषयक लेखन त्यांनी फारसं केलं नाही, तर विज्ञान आणि वास्तव ह्याला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. बालसाहित्य, बालसाहित्याकडे जाणीवपूर्वक आणि आस्थापूर्वक मिशनरींनी आणि मिशनरी स्त्रियांनीही लक्ष पुरवलेलं आहे. एमिली बिसेल यांनी 5 बालकथा संग्रहासह स्वसर बालोद्यान गाणी हे पुस्तक सागर संगीत तयार केलं 1924 साली. मिसेस मेरी एलिझाबेथ बिसेल यांनी बुलबुल लेकरांकरता मंजूळ गायने लिहिली 1874 मध्ये. बालकथा संग्रहांच्या लेखिका मिसेस बेदरहेड 1863 मध्ये, मिसेस एमा सॅबट 1881 यांच्या नावावर प्रत्येकी एक, आणि मिसेस हेनरी ब्रूस 1871, मिसेस मुलिन्स यांच्या नावावर अनुक्रमे 4 आणि 9 बालकथा संग्रह आहेत. बालकथा लिहिणं फार कठीण गोष्ट आहे, आणि 9 बालकथा संग्रह लिहायचे म्हणजे प्रतिभावंतच असणार ह्या स्त्रिया. चरित्रामध्ये येशू ख्रिस्ताचा चरित्रपट मिसेस हॅटी ब्रूस 1890. हॅटी ब्रूसची कविता आपण नंतर बघणार आहोत. बिनीच्या काळातील सटोबा रणभिसे मिस ब्राऊनने लिहिलंय. हेलन केलर मिस लिंगर्टवूडने लिहिलंय 1926 ला. दीनमाता अथवा मेरी स्लेसर्स हिचे चरित्र मेरी विल्यम्सने लिहिलंय 1929 मध्ये. रत्नमाला ह्याच्यामध्ये प्रसिद्ध स्त्रियांच्या चरित्राचं रेखाटन आहे. एल्सी डॉगरमेर 1935 मध्ये. जडसन अँड हेझाल्टन हेलन हंट यांनी लिहिलंय. प्रकाशक मिस ॲबट 1939. साधू सुंदर सिंग मिसेस पार्करने लिहिलं 1950 ला. आणि सुंदराबाई पवार पंडिता रमाबाईंच्या सहकारी सुंदराबाई पवार यांच्यावरती केट स्टॉरी यांनी 1952 मध्ये लिहिलेलं आहे. ही चरित्र लिहिली गेलेली आहेत एकूण. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे चरित्र मिस मॉरिन क्लार्क यांनी 1969 मध्ये लिहिलं. हे चरित्र नंतर इंग्रजी, हिंदी, तेलुगू, बंगाली, पंजाबी, उर्दू, आसामी, नेपाळी ह्या भाषांमध्ये प्रकाशित झालं. म्हणजे जरी ते धार्मिक असलं तरी सुद्धा इतक्या भाषांच्या मध्ये प्रकाशित झालं, म्हणून त्याची मी नोंद इथे घेतली. आत्मचरित्र ख्रिस्तार्पण मस्तू या भावनेने जीवन समर्पित करणारे हे मिशनरी, त्यांनी आत्मचरित्र फारशी लिहिलीच नाहीत. जे करायचं ते ख्रिस्तासाठी करायचं हीच त्यांची भावना होती. म्हणजे मी तिथे यायला नको. मी आदिवासींच्याकडे बासरी बनवताना बांबू कापण्याचं जे असतं ते विशिष्ट तिथीला करतात, आणि ती विशिष्ट तिथी नवमी, सप्तमी असं मी असणारी नसते. त्याच्यात मी यायला नको. आणि अशा तिथीला जर आपण बांबू कापला आणि बासरी तयार केली तर त्यातून अतिशय सुंदर स्वर उमटतात, अशी त्यांची समजूत आहे. त्याच हेतूने बहुतेक मिशनरींनी आत्मचरित्र लिहिलेलं नाही, फक्त साक्ष म्हणून दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे ख्रिस्ताचं पाचारण आपल्याला कसं झालं, आपण का सेवेकडे वळलो, एवढा भाग फक्त त्यांनी दिलेला आहे. जसा रमाबाईंनी दिला माझी साक्षमध्ये तसा. तर माझी कथा प्रभूच्या गौरवासाठी असं त्या मराठी भाषांतरित पुस्तकाचं नाव आहे मार्गारेट विल्यम्सच्या. ते 2012ला मुक्ती मिशनने प्रकाशित केलेलं आहे. इतिहासावरती मिशनरी स्त्रियांनी लिहिलंय. बायबलमध्ये उल्लेख झालेले जे ऐतिहासिक लोक आहेत
किंवा समाज आहे. ग्रेकी लोकांचं वृत्तांत कथन 1835, दुसरी आवृत्ती 1838. मेदी आणि पारशी लोकांचे वृत्तांत कथन, आशुरी लोकांचे वृत्तांत कथन दोन्ही 1838 मध्ये. प्राचीन मिस्री लोकांचे वृत्तांत कथन दुसरी आवृत्ती 1839. ही मिसेस जॉन विल्सन यांनी लिहिलेली शिळाछापाची पुस्तक आहे. आता विषयातलं वेगळं पण त्यांनी शोधलं बरं का मिशनरी स्त्रियांनी. स्त्रियांची नजर जरा वेगळी असते. एमिली बिसेल ह्या कवयित्रीच्या नावावर उपासना संगीत हे मराठी ख्रिस्ती देवालयामध्ये गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचं पुस्तक आहे. मी देवालय हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे कारण देवालय, मंदिर, देऊळ हे शब्द अजूनही वापरले जातात चर्चसाठी. चर्च हा खूप अलीकडचा शब्द आहे. देऊळ सुद्धा म्हणतात, देवळात चाललोय मी. तर उपासना संगीत ह्या भक्तिगीताच्या पुस्तकात एमिली बिसेल यांची 27 गीतं आहेत. आणि हे पुस्तक आज त्यांनी जे स्वरलेखन केलेलं होतं त्या काळी एमिली बिसेलने त्या गीतांचं स्वरलेखन केलं होतं त्यांनी. त्याचं एक पुस्तक त्यांनी तयार केलेलं आहे. त्या ते पुस्तक आहे माझ्याकडे आणि मी ते नंतर इथेच संग्रहालयाला देणार आहे. तर ते स्वरलेखनाचं पुस्तक आज दुर्मिळ झालेलं आहे आणि 1908 साली ते पुस्तक आलेलं होतं. असं एक वेगळं काम त्यांनी केलेलं आहे. नक्षत्र मंडळ हेही पुस्तक एमिली बिसेलच्या नावावर आहे. ख्रिस्ती गृहविषयक संवाद मिस पर्ल पामर यांनी लिहिले. आरोग्य हे मिस सायलर यांनी लिहिले. हे आणखी वेगळे विषय आहेत पण त्यांचे दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन वर्ष दिलेलं नाही आहे. उपासना संगीताची 34वी आवृत्ती आता आलेली आहे 2023 साली आणि त्या आवृत्तीचं संपादन मी केलेलं आहे. 100 वर्षापूर्वी माझे आजे सासरे त्या संपादक मंडळामध्ये होते आणि मला असं वाटलं की ही एक तोच धागा आपल्याला त्या काळाशी जोडतो आहे. त्यामुळे ते संपादन मी आनंदाने केलं. काही अनुवाद त्यांनी केलेले आहेत. मिसेस शेरवूड यांच्या पुस्तकाचं द आया अँड लेडी आणि हेनरी अँड हिज बेरर ह्या 2 पुस्तकांचे अनुवाद नाशिकच्या मिसेस फेरर यांनी केलेले आहेत. चमत्कारी गोष्टी 1834 मध्ये आणि हेनरी आणि त्याला सांभाळणारा गडी संभू यांची गोष्ट 1835 मध्ये आली. दुसरी आवृत्ती त्याची 1894 मध्ये आली. आणखी एक वेगळंच पुस्तक लिहिलं बघा फेररबाईंनी, मनोकृत्य गणित. कोलबर्नचं आहे ते. अनुवाद एलिझाबेथ बॅलेंटाईनचा आहे, त्यांचं नाही आहे ते. 1840 मधलं आहे. एलिझाबेथ बॅलेंटाईनने अनुवाद केलेला आहे, फेररबाईंचं नाही आहे ते. मनोहर बदन द ब्युटिफुल फेस बालकथा संग्रह आहे. एलिझाबेथ हरकॉर्ट यांचा अनुवाद लॉरा विखाईम ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मिसेस ई मिचेल यांनी केला 1900 साली. जुने वाद्य अथवा प्रिय सदन मॅडम वास्टन ह्यांचं मूळ पुस्तक आहे. अनुवाद एडवर्ड ह्यूम यांच्या पत्नीने त्र्यंबक शास्त्री जोशींच्या सहाय्याने केला. काय झालेले कधी कधी ना रेव्हरंडच्या पत्नीचं नावच दिलेलं नाही, अमक्याची पत्नी किंवा नुसतं मिसेस अमुक अमुक आडनाव दिलेलं. पण त्या नावाची दखल इतिहासाला घ्यावीशी वाटलेली नाही आणि आता ते शोधणं जरा खूप कठीण आहे. शेवंती आणि चिमणी मूळ पुस्तक हन्ना शिप्टन यांचं आहे. अनुवाद केट फेअरबँक यांचं आहे. 1884 साली आलेलं. असं काही अनुवादाचं काम झालेलं आहे. मिस मोरलंड म्हणून एक होत्या, त्यांचे एक सहकारी होते सत्यवान नामदेव सूर्यवंशी, आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी. यांच्या सहकार्याने बरीच पुस्तकं अनुवादित केलेली आहेत. सहलेखनही काही मिशनरींनी केलेलं आहे. राजोत्तम वेन्सलास 1893 मध्ये मिसेस टेलर ह्यांचं सहकार्य गोपाळ देशमुख नगरकर यांनी केलं. होय ये ह्या शीर्षकाचं पुस्तक आहे. होय ये मिसेस विल्यम फ्रँकलिनचं आहे. सहकार्य C.H. लेले यांनी केले.
1898 मध्ये. बालोद्यान वर्ग आणि बालवर्ग यांच्या अभ्यासक्रमात भर हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे. मेरी हार्डिंग यांचं आहे. सहकार्य M.L. व्हिलर यांचं 1930 सालचं. ही काही सहलेखनाची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मिशनरींनी संपादन सुद्धा केलेले ह्या स्त्रियांनी. मिसेस पार्क यांनी ज्ञानोदयचं संपादन केले 1842 मध्ये. त्याची पुरवणी जी होती बालबोधमेवा त्याचं संपादन केलेलं आहे. आणि बालवाचकांसाठी सुरुवातीला 4 पानांचा असलेला हा अंक त्यात पुढे भर पडली आणि त्याच्यात गोष्टी, गाणी, आकर्षक चित्र, कोडी, सुंदर चित्र होती, ऐतिहासिक माहिती होती, मादागास्कर बेटातील झाडांची माहिती होती, सुवेज कालवा, बिनतारी संदेश, घड्याळ आणि त्याचा शोध, निरनिराळ्या देशातले लोक, खगोलविद्या, खाद्यपेय, उद्योगधंदे, उत्तर ध्रुवाचा शोध घेण्याचा प्रयत्न, गणित विषयक प्रश्न, असे अनेक विषय असल्याने बालबोधमेवा इतका वाचकप्रिय झाला की मोठ्यांना सुद्धा तो आकर्षित करणारा ठरला. आणि 1874 पासून त्याची पानं दुप्पट करावी लागली. पार्कवाईंनी 1880 पर्यंत त्याचं संपादन केलं आणि मिसेस E.S. ह्यूम नंतर संपादक झाल्या. एमिली बिसेल यांनी बालोद्यान गाणीचं केलेलं संकलन किंडरगार्टन ट्रेनिंग स्कूलसाठी मेरी लुईस एडवर्ड्स यांनी नंतर संपादित केलं 1926 साली. मिस मास्टर्स यांनी नवी आवृत्ती प्रकाशित केली 1949 साली. स्त्रीभूषण चं संपादन 1866 आणि स्त्रियांची मैत्रीण 1886 संपादन मिस ॲबट. प्रेमदर्शिका संपादन मिसेस रोज. ही अशी मासिकं मिशनरी स्त्रियांनी चालवली होती. समारोपाकडे येते. बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटी, अमेरिकन मिशन, SPG मिशन, मेथडिस्ट लिटरेचर वर्क्स, हिंद कोल्हापूर चर्च काउन्सिल, ख्रिस्ती ज्ञानप्रसारक सभा अशा काही संस्थांनी ही सगळी पुस्तकं प्रकाशित केलेली होती. बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटी हे त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं होतं. अमेरिकन मिशनचा स्वतःचा छापखाना होता, तिथूनही पुस्तकं निघत होती, तेही महत्त्वाचं. आणि पुरुष मिशनरींच्या बरोबरीने किंवा सहकार्याने लेखन करत असतानाच प्रकाशक म्हणूनही ह्या स्त्री मिशनरींनी आपला ठसा उमटवलेला आहे. मुद्रित शोधनाची कामं सुद्धा ह्या मिशनरींनी केलेली आहेत. म्हणजे मुद्रित शोधनाची कामं भाषेची शुद्धता जपणाऱ्या रेव्हरेंड हेनरी बॅलंटाईन, रेव्हरेंड एडवर्ड फेअरबँक ह्यांच्यानंतर एतद्देशीय नावं घ्यायची तर शांतवनराव साळवी, मनोहरराव उजगरे ह्यांच्यासारख्या इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तींची नावं घ्यावी लागतील. आणि मला सांगायला आनंद वाटतो की प्रूफ रिडिंगची कामं आता मी करते मुद्रित शोधनाची, पण मला वारसा ह्या दोघांच्याहीकडून मिळालेला आहे. आणि माझ्या मुलीला सुद्धा ती इंग्रजी मुद्रित शोधनाचं करते. एतद्देशीय महिलांच्या मनावरती बायको शिकली तर नवरा मरतो हे जे ठसवलेलं होतं, बिंबवलेलं होतं, त्या बुरसट विचारांची पाळंमुळं ह्या मिशनरींच्या लेखनामुळं उखडली गेली असतील बऱ्याच प्रमाणामध्ये असं वाटतं. आणि त्याच्यासाठी यांचं लेखन नक्कीच सहाय्यभूत ठरलं असणार. एक आक्षेप असा घेतला जातो की मिशनरींची मराठी भाषा फार वाईट होती आणि त्यांनी सगळी मराठी बिघडवली. पण मिशनरींच्या ग्रंथात मराठी शिकलेल्या साहेब लोकांनी वापरलेली भाषा खऱ्या मराठीपेक्षा विचित्र असल्यामुळे मराठी भाषेच्या अभिवृत्तीत मिशनरींचे व्हावे तसे सहाय्य झाले नाही. हे ग्रंथ खऱ्या मराठी वाङ्मयाचा भाग कधी समजला जाईल की नाही अशी शंका आहे, असं लोकमान्य टिळकांनी म्हटलेलं होतं. लोकमान्य टिळकांनी जरी असं म्हटलं होतं तरी त्याला उत्तर म्हणून म्हणा राश्री जोगांनी पुढे असं म्हटलंय की मिशनरींनी लिहिलेली मराठी पुस्तकं भाषेच्या दृष्टीने आज जरी सदोष आणि अशुद्ध आढळली तरी मराठी भाषेत गद्य लेखनाची प्रथा रूढ होण्यास त्यांचा पुष्कळ उपयोग झाला यात शंका नाही. भाषा चलनात असेल तर ती प्रवाही राहते, तिच्यात बदल होत असतो, भर पडत असते, काही शब्द कालबाह्य होतात. आता काही म्हणी बघा ना, घरोघर मातीच्या चुली किंवा दिव्याखाली अंधार,
ह्या म्हणी आता कालबाह्य झालेल्या आहेत. ॲ आणि ऑ हे दोन स्वर इंग्रजांच्या काळामध्ये मराठीमध्ये आलेले आहेत. पूर्वी लंडन, दाक्तर, इस्पितळ बोलायला कठीण जाते सॉक्रेटिस, एल्फिन्स्टन असे उच्चार व्हायचे. पण आता मूळ उच्चाराप्रमाणेच लिहिलं जातं. म्हणजे लंडन, डॉक्टर, इस्पितळ आता फारसं कुणी म्हणत नाहीत, हॉस्पिटलच म्हणतात. सॉक्रेटिस, एल्फिन्स्टन आणि ट, ठ, ड, ण हे जे मृदू होते ते आता बदललेले आहेत. वसईसाठी बेसिन होतं, बेसिन नाव होतं. खडकीसाठी किरकी, बडोदासाठी बरोडा, वराडीसाठी बरारी, मुंबईसाठी बॉम्बे. आता हे सगळं बदललेलं आहे. काही शब्दांचं मराठीकरण झालं इंग्रजी शब्दांचं. तुम्हालाही आठवले काही शब्द तर नक्की मला सांगा नंतर. जसं टिन पॉट, त्याचं आपण टिनपाट केलं. डांबरट हा मराठी शब्द आहे आपला असं आपल्याला वाटतं. डॅम रॅट. पिस्तूल, ऑफिस, ऑफिसचं हफीस झालं होतं, तेही आता वापरत नाही आपण. प्लॅटफॉर्मला फलाट म्हणायचो, तेही आता वापरत नाही, इंग्लिश शब्द आपण वापरतो. बायबलच्या भाषांतराबद्दलही नाराजी आहे अजूनही. बायबलचं पुनर्लेखन अजूनही चालू आहे भाषांतराचं. पंडिता रमाबाई ह्या कर्नाटकातल्या होत्या, पण संस्कृत अशी बोलायच्या की जणू काही त्यांची ती मायबोली होती. तर बायबलचं मूळ भाषेतून त्यांनी एक हाती भाषांतर केलं, मगाशी म्हटलं मी. आणि रंगीत चित्र घातली, नकाशे घातले, संदर्भ टिपा दिल्या, तळ टिपा दिल्या. खूप अतिशय मोठं काम त्यांनी केलेलं आहे. तरीही त्यांनी आपल्या भाषांतराला तूर्त भाषांतर म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर त्यांना हात फिरवायचा होता. परंतु दुर्दैवाने त्यांनी शेवटची प्रूफ तपासली आणि त्या मुलींना म्हणाल्या की आता मला उठवू नका, मी झोपते. खूप दमलेल्या होत्या त्या. वर्षभरापूर्वी त्यांच्या मुलीचं निधन झालेलं होतं आणि शेवटची प्रूफ त्यांनी त्या तूर्त भाषांतराची. आणि त्यांनी चिरनिद्रा घेतली त्याच रात्री. त्यामुळे पुढचं काम त्यांना करता आलं नाही, नाहीतर त्यांचं बायबल हे खरंच उत्तम झालं असतं. तर आपण बघितलेलं आहे की वाङ्मय, गणित, इतिहास, वैद्य, भूगोल, कायदा, शिल्प, शेती, ज्योतिष, लैंगिक शिक्षण अशा अनेक विषयांच्यावर युरोपियनांनी ग्रंथ आणि स्फुट अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे. इंग्रजीत केलं, मराठीत आणण्यासाठी त्यांनी स्थानिक लोकांना हाताशी धरलं, मराठी भाषा तज्ज्ञांची मदत घेतली, संस्कृतमधले ग्रंथ त्यांनी मराठीत आणले. आणि व्हॅलेंटाईन, फेअरबँक आणि ह्यूम ही 3 कुटुंब अशी होती की ह्या कुटुंबामध्ये जे मिशनरी होते ते अस्खलित मराठी बोलायचे. अस्खलित आणि अर्वाच्य सुद्धा. ग्रामीण भागात राहत होते ते आणि ग्रामीणांशी संवाद साधायचा म्हणजे त्यांच्या पातळीवर जाऊन ते बोलत असत. आणि प्रमाण भाषेत बोलायला लागले आणि ते जर पडद्याच्या पलीकडे असतील तर इकडून ऐकणाऱ्याला वाटावं की अरे कुणीतरी शास्त्री पंडित बोलतो आहे. आणि खेडूत अशी बोलत असतील तर वाटेल अरे एखादा खेडूतच बोलतोय. इतकं प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं होतं. भुसावळचे रेव्हरेंड शिलेंडर, जालन्याचे रेव्हरेंड कॅनन हे तर मराठीत कीर्तनं करायचे. एवढंच नाही, आणखी वेगळी माहिती सांगते मी आपल्याला. ऑस्ट्रेलियामध्ये परत गेल्यावरती तिथल्या आपल्या बंगल्याला डॉक्टर ॲशवूड यांनी दौंड हे नाव दिलं होतं. दौंड ही त्यांची कर्मभूमी होती. इतकं त्यांचं ते नातं किंवा नाळ जुळलेली होती. डॉक्टर ओल्डफील्ड म्हणून एक होते, त्यांनी आपल्या मुलाचं नाव शिवाजी ठेवलं. म्हणजे बघा, माळ्याच्या मुलीची आणि आपल्या नातीची खूप गाढ मैत्री आहे, तर तिला तिची आठवण राहावी म्हणून त्या नातीलाच त्या माळ्याच्या मुलीचं सुरेखा हे नाव डॉक्टर थॉमस यांनी दिलं. भारतीय ख्रिस्ती धर्मगुरूचा पोशाख हा भारतीय असावा
स्वदेशाभिमान व्यक्त करणारा असावा असा आग्रह आर्थर एच स्टोरी यांनी धरला होता. जात्यावरच्या ओव्यांचं आणि पाट्यावर मसाला वाटताना जी एक लय असते तिचं आकर्षण क्लेरा ब्रूसला अतिशय होतं. क्लेरा ब्रूसची शाळा आहे अहमदनगरमध्ये. तिला ह्या गोष्टींचं आकर्षण होतं. आणि ही सगळी मिशनरी मंडळी ही अशी मराठी मातीतच, काही मराठी मातीत जन्मली सुद्धा, पण जी बाहेरून आली होती ती सुद्धा ह्या मराठी मातीशी अतिशय एकरूप झालेली होती. आणि त्यांना त्यामुळं परभाषक आणि परदेशी म्हणावं तरी कसं. फेअरबँकचा एक मुलगा, वडाळा हे खेडच होतं तेव्हा, तिथल्या मुलांच्या बरोबर खेळताना त्यांचीच भाषा बोलायचा. आईबापांना काळजी वाटायची याचं कसं होणार आहे, हा कधी चांगली मराठी बोलेल आपल्यासारखी. आणि नंतर त्याला त्यांनी परदेशी म्हणजे स्वदेशी पाठवलं. तिथे तो शिकायला गेला तेव्हा मराठी साफ विसरला. आणि परत जेव्हा कार्य करण्यासाठी भारतात आला तेव्हा वडिलांनी त्याच्यासाठी मराठी शिक्षकाची नेमणूक केली होती. जहाजातून उतरल्याबरोबर त्याला सांगितलं, तू मुंबईलाच थांबणार आहेस आणि तुला आधी मराठी शिकायचं आणि मग वडाळ्याला जायचं. आणि एक गोष्ट आणखी सांगते की एक लहानसं ऑपरेशन झालं होतं त्यांचं. तर भूल दिल्यानंतर माणूस मातृभाषेत बोलतो, जो काही उद्गार निघेल तो मातृभाषेत निघतो. त्याचा पहिला उद्गार मराठीत निघाला. आणि बायकोने म्हटलं की तुम्ही मराठी कसं काय बोललात. ते म्हणजे माझा जन्म इथला आहे, माझी मातृभाषाच ती आहे. हा एवढा अभिमान होता. आणि शेवटचं एक सांगते, आपल्याला कविता पण बघायची आहे म्हणून जरा घाई करते. रेव्हरंड ॲबट यांनी तर हे तर इथल्या संस्कृतीशी इतके एकरूप झालेले होते की त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी आपल्या बहिणीला तिची सांपत्तिक स्थिती उत्तम आहे त्यामुळे तिला काही देण्यात येऊ नये असं लिहिलेलं होतं. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की कुठलाही गाजावाजा न करता निवडक लोकांच्या उपस्थितीत माझ्यावर अग्निसंस्कार करण्यात यावा. माझी समाधी असावी, माझ्यावर शिलालेख असावा अशी माझी मुळीच इच्छा नाही. आणि आपल्या संपत्तीतला काही वाटा त्यांनी आपल्या नोकराला प्रेमचिन्ह म्हणून दिला, प्रेमाची भेट म्हणून. नरहर गोडबोलेंना $2000 दिले. पत्नीच्या हिंदुस्थानातल्या मित्रमंडळीला $5000 दिले. डेक्कन सभा ग्रंथालयाला $5000 दिले. महाराष्ट्रीय संत कवी ग्रंथ भाषास्तव $10,000 दिले. आणि भारत इतिहास संशोधक मंडळास $30,000 दिले. ते दिले नसते तर ते लिलावात निघालं असतं असं आता मला नुकतंच समजलं. आपला कार्यकाल संपण्यापूर्वी हे मिशनरी जेव्हा इथून जात तेव्हा बुटाची धूळ झटकून जात. ते दाखवून देत की मी इथली धूळ सुद्धा घेऊन जात नाहीये, इथल्या मातीचा एक कण सुद्धा मी घेऊन जात नाहीये, इतका हा निस्वार्थी स्वभाव. पण तिकडे मृत्यू झाल्यानंतर माझ्या अस्थी इथल्या मातीत पुराव्यात अशी इच्छा मात्र अनेकांनी दाखवलेली आहे. आणि त्याची साक्ष अमेरिकन मिशनचं जे कब्रस्तान अहमदनगरमध्ये आहे तिथे आपल्याला दिसेल. अनेक कबरी आहेत अशा. ख्रिस्त पुराण लिहिणारे फादर थॉमस स्टीफन्स हे गोव्यात वारले. बोम जेजू चर्च आहे ओल्ड गोवामध्ये, तिथे ते वारले. पण त्यांच्या नावाची ना चिरा ना पणती. पण इथे यांच्या कबरी मात्र नाव आणि त्याच्यावरचे काही शिलालेख असतील ते त्याच्यात सकट सगळं आहे अजूनही. आणखी एक गंमत सांगते जाता आता. रेव्हरंड स्वार्ट म्हणून होते वडाळ्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात. तर त्यांच्या पत्नीने काय केलंय, इथली अटॅचमेंट इतकी की मला भारतातच पुरावं, माझा मृत्यू इथेच व्हावा आणि माझा मृत्यू झाल्यानंतर माझी कबर अशा ठिकाणी असावी की तिथून मला चर्चचा क्रॉस दिसावा. एवढं बोलूनच बाई थांबल्या नाहीत. त्यांनी खबर डोळ्या देखत खणून घेतली आणि याची देही याची डोळा तिथे झोपून बघितलं क्रॉस दिसतो की नाही. म्हणजे हे ह्या मातीवरचं प्रेम म्हणायचं का काय म्हणायचं माहिती नाही, पूर्वजन्मीचं काही असू शकेल की काय माहीत नाही. पण असं हे प्रेम होतं. आणि ह्या मिशनरींनी मराठी भाषेवरील प्रेमामुळे जे कार्य केलं ते राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि वाङ्मयीन अशा साऱ्याच क्षेत्रामध्ये परिवर्तनाचं वारं त्याच्यामुळे वाहिलं.
वेगवेगळे अभ्यास झाले. मी वेळ ठेवते कविता वाचण्यासाठी. आता आपण 1805 ते 1980 इतका काळ, म्हणजे 175 वर्षांचा काळ संक्षिप्त आढावा घेतलेला आहे. हा प्रदीर्घ काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या प्रदीर्घ काळात मिशनरींनी जे काम केलं त्याला मराठीसाठी, मराठी भाषेसाठी त्यांनी केलेले योगदान म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. योगदान हा शब्द खूप चांगला वापरलेला आहे. तर हे योगदान आपण संक्षिप्त स्वरूपात पाहिलेलं आहे. आणि ज्ञानोदयची स्मरणिका 175 वर्ष झाली तेव्हा मी संपादन केलेली होती. त्याच्यामध्ये ती कविता मी टाकलेली आहे. ती कविता कोण वाचू शकेल आपल्याकडे? मंदार, इंग्लिश कविता. आधी इंग्लिश कविता वाचूया आपण आणि नंतर मग 3 कविता. करीना शहा इंग्रजी कविता वाच. करीना शहा. बसून वाचतेस ते झाले. Rain dolls, the dolly's lament. Of all the poor dollies you ever saw, I am sure ye are most forlorn. Our sorrow-filled faces we smudge with blocks. From morning till night we are crying, alack, oh, would we have ever been born? Heads downward and feet tied together with string, we dangle in abject disgrace. Just over the door where each comer and goer, annoyed at the rain's insane downpour, gives us a slap in the face, Mohammedan women in India they, and nothing but rain dolls we. When it rains for 2 or 3 months together, they tire of continuous monsoon weather and lose their tempers. You see, so whatever of misery falls to our lot, we suffer in lieu of the rain, and here we must dangle upside down, subjected to violence, just and fall, till fair weather comes again. छान. ह्या कवितेची पार्श्वभूमी अशी होती की हॅटी ब्रूस यांची ही मूळ कविता भारतातल्या अंधश्रद्धांच्याकडे अंगुली निर्देश करणारी आहे. दारावर टांगलेले कापडी बाहुल्या पावसाच्या माऱ्याने भिजतात. त्याचा राग मुस्लिम स्त्रिया बाहुल्यांवर काढतात. बालबोध मेवाने, केशवसूत, आनंदी रमण म्हणजे जगन्नाथ वामन हर्षे आणि दत्त ह्या 3 प्रतिभावंत कवींना एकाच वेळी ह्या कवितेचा अनुवाद करायला दिला होता. आणि 3 मराठी कविता आता 3 वेगवेगळ्या व्यक्तींनी वाचाव्यात. मी रोहिणी ताईंना विनंती करते, रोहिणी जोशींना, की त्यांनी चंद्रकांत राजाची कन्या ही चाल असलेली दत्तांची कविता वाचावी. दत्तांनी अनुवाद केलेली. आहे, काढूनच दिलेली खाली. ऐकलं होतं परंतु माहिती इथून. असंख्य असतील गरीब बाहुल्या या अवनीवरती, आम्हा समपरी अनाथ आम्हीच दुःखा नाही मिती. केविलवाणे कृष्णवदन हे खाली घालोनी, विलाप करीतो सदैव शोके व्याकुळ होगोनी. दुःखानुभवा करी देवा केले आम्हा ते, दुःखानुभवा का रे देवा केले आम्हा ते. याहुनी नसता जन्म दिला तरी फार बरे होते. लज्जास्पद पदबद्ध करोनी उलटे टांगिती, असतो लोंबत द्वारावरती नित्य अशारीती. अतिवृष्टीने कंटाळून जन येता जाताना, गाल हुळहुळे करीती हर हर हाल वर्णवेना. भारत भुवनी
यवन कामिनी अवगुंठित बसती. यवन कामिनी. हाय हाय त्या अनाथ अबला आम्हा सम असती. अनिष्ट वृष्टी दोषे आम्ही कष्टा सोशितो. हाल अपेष्टा निंद्य कुचेष्टा निमुट सहन करीतो. अशाच द्वारी लटकत हेही दिनकंठित राहू. दुर्दिन जातील तेव्हा आम्ही सुदिन पुन्हा पाहू. वा. दुसरी कविता तू वाचतेस ना? ती वाचते ना दुसरी कविता? ये लवकर ये. त्या बाजूने. ही कविता कोणाची आहे? आनंदी रमण. आनंदी रमण. चाल खचित बाई व्यर्थ आम्ही अबला अमुच्या सम नसती खचित कुणी. दृष्टी कष्टी असू जन्माच्या कोणी नये पुसती. काजळ तोंडा फासूनी काळे त्यास किती करीती. रात्रंदिन ते रडण्या वाचून काही नसे हाती. जन्मा आली नसतो तर का पृथ्वी ओस पडती. टांगुनी ठेवीती डोके खाली पाय तसे वरती. लटकत राहू दिनपणाने वाटल लाज आती. अतिवृष्टी ती थांबत नाही म्हणून आम्हावरती. आली गेली आग पाखडी थपड्या मारी किती. गृहधनीनी त्या आम्ही बाहुल्या तरीही आम्हा छळीती. पर्जन्याची वृष्टी न थांबे जरी मोहिनी गंती. कंटाळून या संतापाने तप्त किती होती. त्या रागाचा सूट आम्हावरी उगवूनिया घेता. शिक्षा करण्या पाऊस कधी नस सांभाळतो हाती. त्याच्या जागी कल्पुनी आम्हा हाल हाल करीती. थांबुनी पाऊस हरा स्वच्छशी न पडे जो वरती. उफराटे हे असे टांगुनी राहुनी तो वरती. मार कुचेष्टा शिव्या सापही कधी न बाई चुकती. छान. केशवसुतांची कविता आहे फटका ह्या प्रकारातली. प्रेरणा खरे वाचणार आहेत. इथे चाल माईक लावून दे. फटका. दीन बाहुल्या तुम्ही पाहिल्या. मोठे. दीन बाहुल्या तुम्ही पाहिल्या असतील चितुक्या आजवरी. तयात अमुची हीनावस्था पुरी खरी. असौख्य सदने अमुची वदने म्हशी फासुनी विरूपली. हाय दुर्दशा कोठून आम्हा ही आली. दिनरजनीभर अति आर्तस्वर काढून रडतो दुःख भरे. नसतो आलो जन्मा होते तेची बरे. पाय बांधुनी वरते करुनी अशा प्रकारे उफराटे. दारावरती लोंबविलेसे आम्हा ते. सरींवर सरी पडता भारी पर्जन्याच्या जोमाने. अस्वस्थ अशी असती जेव्हा सर्वजणे. येता जाता उचलून हातात त्रस्त माणसे तेव्हा ती. मुखात अमुच्या अरुद चापट्या लगाविती. हिंदुस्थानी बाया यवनी यापरी आम्हा वागविती. बरसातीच्या आम्ही बाहुल्या दीन किती. मुसळधार तो पाऊस पडतो रविदर्शन होऊन नेदी. मास 2-3 एकसारखा उच्छादी. तेव्हा त्याचा अतिशय साचा कंटाळा जो त्या येई. तो आम्हाला यापरी भोवतसे पाही. आम्हाला पडते बदला पर्जन्याच्या भोगाया. विपदा जी आणि ती आम्हावरी त्या बाया. खात चपाट्या त्या उफराट्या स्थितीत लोंबत राहुनिया. त्यांच्या सगळ्या उपमर्दाला साहुनिया. घेणे तोवर लागे जोवर हवा स्वच्छ नाही झाली. शारदीय ती शोभा जो नाही आली. वा. केशवसूत. केशवसुतांची ही कविता होती. पूर्वीचे ज्ञानोदय चाळायला बसलं तर वेळ कसा जातो निघून कळत नाही. अतिशय छान छान बातम्या सुद्धा वाचायला मिळतात त्याच्यामध्ये. त्यावेळी छान
आपल्याला थोडासा वेळ आहे अजून, तर भाषांतराविषयी ज्ञानोदय काय म्हणतो त्याची काही वाक्य वाचून दाखवते मी. 1851 सालचं ज्ञानोदयमध्ये आलेलं हे पत्र आहे भाषांतराविषयी. भाषांतराविषयी बोभाटा चाललेला आहे ते नीटच आहे. बोभाटा म्हणजे चर्चा. कारण की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांची प्रवृत्ती पाहिली असता पूर्वाभिमुख व पश्चिमाभिमुख नद्यात जसे भिन्नत्व दृष्टीस पडते तसे, तेव्हा मराठीचे हिंदुस्थानीत अथवा इंग्रजीचे फ्रेंच भाषेत भाषांतर करणे सोपे, तसे इंग्रजीचे मराठीत करणे सोपे नव्हे. एके भाषेतील जो वाक्यरस अथवा शब्दालंकार तो तसा दुसरे भाषेत उठवू म्हटले असता प्राय होणारच नाही. करू गेले असता आरंभीला गणपती आणि उतरला माकड असे तसे होईल. मराठी भाषा म्हटली असता अशी आहे की तिची उत्तम व्यवस्था नुकतीच होऊ लागली आहे. याच करिता उगीच चिठ्ठ्या अर्ज्या वाचणारा कारकून म्हणजे कू आणि वरती रफा दिलेला आहे, कारकून आख्याने पाठ करणारा हरदास किंबहुना शुद्ध संस्कृत घोक्या शास्त्री बावा असल्या गृहस्थांच्या हातून चांगली स्पष्ट श्रुश्राव्य बोधक ग्रंथोपयोगी भाषा रचना होणे कठीण. आणि पूर्वोक्त काही सामुग्री नसता इंग्लिश पांडित्याच्या जोरावर हिंदूंनी जरी कंबर बांधली आणि जरी शुद्ध व्याकरणाच्या रीतीने भाषांतर केले, तथापि साहेब लोकांस जसे पागोटे अंगरखा घालून मिरवणे तसे होईल. त्याच्या स्वरूपावरूनच कळेल की हा गोरा. असो, सारांश, कॅन्डी साहेब भाषांतराविषयी ज्या गोष्टी सांगतात त्या ग्रहणीय आहेत आणि असे ऐकण्यात आले आहे की हरिकेशवजीने पाठवलेला नमुना पसंत होऊन त्यास त्या ग्रंथाचे भाषांतर करावयास सांगितले, परंतु त्यास फुरसूत नाही. तशात ग्रंथाविषयीचे इनाम फार स्वल्प, ते कागद नकल करणे वगैरे खर्चासच पुरू नये इतके थोडे, त्यामुळे पुढे काम चालवण्याचा नकार केला. ते त्यास देऊ नये असे काही कॅन्डी साहेबांनी सांगितले नाही. बहुत दिवसाचा बोलण्याचा लिहिण्याचा जो परिपाठ त्याप्रमाणे पडलेली अशुद्धे व तसेच एक दोन शब्द फिरवून स्तुती केली व एक फार पसंत गोष्ट सांगितली की ग्रंथाचे भाषांतर करीताना केवळ मुळाला धरू नये. स्पष्टार्थ होत असला तर तात्पर्य दिले असता चालेल. इंग्रजीप्रमाणे लांबच लांब अशी वाक्ये लिहू नये व उगेच प्रौढ शब्द घालू नये व आबाळ वृद्धास कळे असे लिहावे. याप्रमाणे भाषांतर नसल्यास कॅन्डी साहेब जे सांगतात ते नीट आहे. तुमचाच एक पत्र वाचणारा. मुंबई, तारीख 13 माहे फेब्रुवारी सन 1851. एक आणखी मला वाचावं असं वाटतं, छोटंसं आहे. रेव्हरंड सॅम्युअल फेअरबँक यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे पक्षी निरीक्षणात तर त्यांचं नाव अमरच झालेलं आहे. ते कोडाईकनालला वारले, पण त्यांचं शव अहमदनगरला आणलं, त्या प्रसंगीचं आहे. रेव्हरंड हेनरी बॅलेंटाईन आणि त्यांचे जावई रेव्हरंड सॅम्युअल फेअरबँक या दोघांनी आपापल्या कार्यामुळे ख्रिस्तीतर समाजातील लोकांचीही मने जिंकली होती. त्या काळातील हे दोन आदरणीय व्यक्तिमत्व होती. ख्रिस्ती समाजाप्रमाणेच इतर समाजातही त्यांना मान असे. ख्रिस्तीतर समाजातील एकाने तर रेव्हरंड फेअरबँक हे ख्रिस्तासारखे दिसतात असे म्हटले होते. रेव्हरंड सॅम्युअल फेअरबँक यांची अंत्ययात्रा निघाली असता समोरून गणपतीची मिरवणूक आली. दोन्ही समाज एकमेकांसमोर थांबले. देवकार्याच्या प्रसंगी समोर प्रेत आले म्हणून कुणाच्याही मनात शुभ अशुभाचे कुतर्क निर्माण झाले नाहीत. कुणीही वाट वाकडी करून गेले नाही. ख्रिस्तीतर लोकांनी रेव्हरंड फेअरबँक यांचे अंत्यदर्शन आदरपूर्वक घेतले. त्याविषयीची बातमी छापून ज्ञानोदयने पुढील प्रतिक्रिया नोंदवली. ज्ञानोदयची प्रतिक्रिया: जातीविषयक भांडणाच्या पार्श्वभूमीवर जातीजातीत परस्पर प्रेम ठेवल्याने अशी शांतता राहते, ह्याचे हे उदाहरणच. इथे मी पूर्णविराम घेते.
परकीय मिशनरींनी मराठी भाषेसाठी दिलेलं योगदान मॅडमनी अतिशय विस्तृतपणे मांडलं. त्यात अनेक रंजक तपशीलही त्यांनी मांडले. केवळ पुरुष मिशनरींनी असं नव्हे तर स्त्री मिशनरींनीही आपलं फार मोठं योगदान दिलं. बालशिक्षणासारखा विषय हाताळला. असे अनेक संदर्भ मॅडमनी आपल्या व्याख्यानात दिले. मॅडमचे आपल्या संस्थेतर्फे खूप आभार. त्याचबरोबर पडद्याआडून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं ती तंत्रज्ञ टीम, जाहिरात फलक तयार करणारा चमू, या सगळ्यांचे आभार. आणि मुख्य म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रसिक श्रोते लागतात. आणि ज्या चौघांनी काव्यवाचन केलं, करिना शहा, वैष्णवी शिंदे, रोहिणी जोशी, प्रेरणा खरे यांचे आभार. आणि जे ऑनलाईन उपस्थित आहेत त्या सर्वांचे आभार. धन्यवाद.